ओम स्वरूपाय नमः. ओम श्री सद्गुरुवे नमः. नमस्कार. सकाळ याच्या श्री फॅमिली गाईड या अंतर्गत होणाऱ्या या ज्ञान सत्रामध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज आपला विषय आहे आपला लोकसभेची निवडणूक आणि मार्केटमधली गुंतवणूक. आणि आपल्याला अतिशय नॉलेजेबल, अतिशय थोर म्हणजे जाणकार असं व्यक्तिमत्व, असे वक्ते आपल्याला आज लाभलेले आहेत. श्री भूषण महाजन सर. सर, आपलंही स्वागत आहे या ह्याच्यामध्ये. एक सर्टिफाईड फायनान्शियल प्लॅनर, MBA, MSc याबरोबरच अर्थबोध अशा संस्थेचे फाउंडर म्हणता येईल आपल्याला, संस्थापक असे आहेत. अर्थबोध एक पुण्यामध्ये चालणारी संस्था आहे. वेल्थ मॅनेजमेंट रिलेटेड अनेक आणि फायनान्शियल प्लॅनिंग या विषयावर मार्गदर्शन तिकडे मिळतं. सर पुणे स्टॉक एक्सचेंज याचे फाउंडर सुद्धा आहेत. त्याचबरोबर पिफा याच्या फिफाचे फाउंडर पण आहेत. सॉरी. आणि त्याचबरोबर सकाळमध्ये अनेक लेख त्यांचे सतत चालू असतातच. आपल्या फॅमिलीचे एक सदस्यच आहेत. आणि त्या 150 पेक्षा जास्त अशा अनेक ज्ञानसत्रांमध्ये सरांचा सहभाग आहे. त्यातीलच एक आज आपल्याला इथे उपलब्ध झालेला आहे. सो यात सगळ्यांचं स्वागत. सो आज आपण डायरेक्ट विषयाला चालू करूयात सर. तर विषयाला सुरुवात करण्यापूर्वी सर्व श्रोत्यांचे पण मनापासून स्वागत या ज्ञानसत्रात आपण हे जे काही करतो. तर झूम सत्संग, तर अनेकांनी प्रश्न विचारला होता की सत्संग म्हणजे काय, ह्याला झूम सत्संग का म्हणतोय. कसं आहे की जसे संत आणि त्यांचा जो आपल्याला सत्संग जो लाभलेला असतो, तसा ज्ञानवान व्यक्तींचा जो काही संघ आपल्याला लागतोय, जे काही नॉलेज आपल्याला मिळतंय, मार्गदर्शन मिळतंय, तर तोच सत्संग म्हणून झूम सत्संग. ठीक आहे. सो आपण आता विषयाला चालू करूयात. सर, आपल्या विषयानुसार पहिला प्रश्न ऑब्व्हियस आहे सर, की लोकसभा, त्याचे निवडणूक आणि शेअर मार्केट ह्याचा काही संबंध यानुसार आम्ही प्लीज मार्गदर्शन करा. सर्वप्रथम सकाळचे आभार. आणि झूम सत्संग म्हटल्यावर मी पण थोडा दचकलो होतो. म्हणजे मला असं वाटलं की इथे प्रवचन किंवा एखादं कीर्तन करायचंय का, त्या निमित्ताने एखादं काही कविता किंवा काही आहे, अभंग आहे का. पण नंतर त्यांनी माझा गैरसमज दूर केला. त्यामुळे आपण नॉर्मल, बरेच ज्ञानी लोक इथे आहे. मी एक अभ्यासक आहे या विषयाचा आणि त्या दृष्टीने आपण याच्याकडे बघूया. लोकसभा निवडणूक आणि गुंतवणूक यांचा घनिष्ठ संबंध आहेच. अर्थात याचं कारण असं की लोकसभेमध्ये जर स्थिर सरकार मिळालं तर धोरण सातत्य राहतं. म्हणजे एक सरकारचं धोरण ठरतं आणि त्या धोरणामध्ये कंटिन्युटी म्हणतो आपण, सातत्य येत राहतं, पहिली गोष्ट. नंतर खंबीर सरकार पण पाहिजे. अर्थात प्रत्येकच निवडणुकीमध्ये, निवडणुकीच्या आधी आणि नंतर निकालाचे अंदाज आणि प्रत्यक्ष निकाल याच्यानंतर मोठी उलथापालथ झालेली आहे. आणि कित्येकदा, म्हणजे हे पण मी एक कॅव्हिएट सारखं सांगतो, की अगदी मतातलं असलेलं सुद्धा सरकार, म्हणजे 4-10 पक्षांच्या पाठिंब्याने सुरू झालेलं, त्यांनी पण चांगलं क्रांतिकारक काम केलेलं आहे, छान सुधारणा केल्या. परंतु लोकसभेची निवडणूक, तिचा निकाल आणि गुंतवणूक याचा डायरेक्ट संबंध आहे. म्हणजे कसं आहे की कितीही बहुमत असलं ना, तरी जनतेचा रोष पत्करून काही तुम्हाला फारशा सुधारणा करता येत नाही. त्यामुळे जनतेलाही विश्वासात घ्यावं लागतं आणि यावेळेस तर सर्वांना विश्वासात घेऊनच एकमतानेच धोरण आखायला लागणार आहेत. बरोबर. त्याच्यामुळे बाजार जास्ती आश्वस्त आहे असं म्हणतो. आम्ही असं म्हणतो की सरकारचं धोरण जसं ठरतं त्याप्रमाणे बाजार हलतो. बाजार चांगला हलण्यासाठी काय लागतं, एक तर हे धोरण सातत्य, अत्यंत खंबीर सरकार, बरोबर, आणि आर्थिक शिस्त त्या सरकारकडे असायला हवी. हा पहिला भाग. त्यामुळे निवडणूक आणि गुंतवणूकचा हा प्रथम अंग झाला. बरोबर. दुसरं अंग त्याच्याशी थोडंसं संबंधितच आहे, ते म्हणजे भांडवलाचा ओघ. बरोबर. आता भांडवलाचा ओघ स्थानिक आणि परदेशी. आता स्थानिक ओघ तर सध्या गेले 10 वर्ष आपले स्थानिक गुंतवणूकदार ते एवढ्या प्रेमात कधीच पडले नव्हते अर्थव्यवस्थेच्या. बरोबर. त्यामुळे आपला SIPचा ओघ पाहता पाहता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे 20,000 कोटी क्रॉस करून गेला. तर पण परदेशी गुंतवणूकदारांनाही प्रेमात पडायला हवं आणि त्यासाठी त्यांना काही गोष्टी लागतात. त्या म्हणजे त्यांना एक स्थिर चलन लागतं. नंतर त्यांना आर्थिक शिस्त सरकारकडे हवी असं लागतं. सरकार कर्जबाजारी असून चालत नाही. अशा गोष्टी असल्या तर त्यांचाही ओघ येतो.
आणि मूल्यांकन पण त्यांना वाजवी लागतं. म्हणजे असं नाही की चांगलं असेल म्हणजे सगळं किती वाटेल त्या भावाला आम्ही घेऊ, असं नाही करत. आणि सगळ्यात महत्वाचं या सगळ्यामुळे निर्माण झालेलं हे बाजाराचं सेंटिमेंट चांगलं लागतं. आणि शेवटी अर्थव्यवस्था जर प्रगतिशील असेल, 7-8% वाढणार असेल बरोबर. दरवर्षी, तर नक्कीच त्यातून कंपनी कामकाज चांगलं होईल. शेवटी मूळ असं आहे की कंपनीचं कामकाज जर चांगलं झालं आणि त्यातून जर प्रत्येक कंपनीचं आर्थिक मिळकत वाढत गेली, तर बाजार वर जाणारच आहे. बिलकुल. असं म्हणतात की मार्केट इज अ स्लेव्ह ऑफ अर्निंग्स. तर असे हे 4-5 गोष्टी आहेत. येस. पण याला किती वेटेज द्यावं? मूळ महत्वाचा मुद्दा आहे की मार्केट किंवा शेअर बाजार हा कुठल्या पॅरामीटर्सवर वाढतो आणि लोकसभेचे निवडणूक ह्याला किती वेटेज द्यावं आपण? आता तुम्हाला एक जुनी उदाहरण सांगतो. म्हणजे आता मध्यंतरी आरोपही झाला होता की ह्याच्यामध्ये काहीतरी स्कॅम आहे, होय. नाही का? राहुल गांधींच्या राहुल- इकडनं तो आरोप केला होता की केला राईट राईट. आता एकतर अगदी नक्की असं नमूद करायला हवं की पंतप्रधानांसारख्या पदावर असलेल्या व्यक्तींनी किंवा अर्थमंत्र्यांनी येस. किंवा गृहमंत्र्यांनी आमचं सरकार आलं की मार्केट वाढेल अशी विधानं करताना सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे. पण तरीही आता 2004 साली काय झालं बघा, थोडंसं मागे जाऊ. 2004 साली सुद्धा असं वाटत होतं इंडिया शायनिंगचा त्यावेळेस जोर होता. निवडणुकीच्या निकालाचा जो अंदाज होता त्या अंदाजाप्रमाणे भाजप सरकार येणार होतं. प्रत्यक्षामध्ये काँग्रेस सरकार आलं आणि काँग्रेस सरकार आलं ते सुद्धा कम्युनिस्ट पक्षाच्या पाठिंब्याने आलं. होय. साहजिकच सगळीकडे सर्वदूर निराशा पसरली आणि एका दिवसात बाजार तो 17% खाली 17% खाली खालचं सर्किट लागलं आणि पुन्हा अजून खाली आलं. दुसऱ्या सर्किटला मग तिथून बळ मिळालं त्याला. म्हणजे मला आठवतं काहीतरी सांगतात 1250-1300च्या दरम्यान तो खाली आला होता निफ्टीला आणि तिथनं पुढच्या अक्षरशः 4 महिन्यामध्ये तो 1800ला गेला. म्हणजे अर्थात याला अनेक कारणही असतील, म्हणजे तो स्वतंत्र मुद्दा आहे. बरोबर. पण जी काही बाजाराची ज्याला आपण नीजर्क म्हणतो, म्हणजे तत्कालीन प्रतिक्षिप्त क्रिया होती ती, की अरे हे काहीतरी वाईट झालंय, हे काहीतरी वाईट झालंय. आणि नंतर मग प्रत्यक्षात असं लक्षात आलं की अमेरिकेच्या प्राधान्याने सगळे जगाचेच बाजार वर गेले, आपलाही बाजार वर गेला आणि मोठे पैसे त्यानंतर लोकांनी कमवले. सो बरोबर. निकालाचा परिणाम काही दिवस होणारच. शेवटी कंपनी कामकाज हे सगळ्यात महत्त्वाचं आणि सतत येणारा भांडवलाचा ओघ. आता सध्या तर आपला स्थानिक गुंतवणूकदार इतका आश्वासक आहे की परदेशी लोक या किंवा न या, आलो तर तुमच्यासह, न आलो तर तुमच्या विरुद्ध, पण आमचा बाजार वरच जाणार असं एक काहीतरी भाबडी आशा बाळगू नये आपला स्थानिक. भाबडी एवढ्यासाठी म्हणतो की कुठल्याही लेवलून बाजार वरच जाईल असं सगळ्यांना वाटतं. आता तिथे सावध राहायची कुठे गरज आहे काय नाही आपण बघू, पण असं ते आहे. थोडक्यात सरकारचा जो विश्वास आहे सो त्याही पेक्षा कंपनीचा कामकाज यावरचा विश्वास हा जास्त महत्वाचा आहे. म्हणजे अगदी बिलकुल अगदी खरं आहे आणि त्याप्रमाणे आपल्याला त्या कंपन्यांमध्ये कामकाज करायला कसं सरकार येईल याप्रमाणे आणि सरकारचं धोरण काय आहे याच्याप्रमाणे आपल्याला ठरवायला लागतं की आपण काय करणार आहोत, कसं करणार आहोत. सरकार महत्वाचं आहेच, ते स्थिर असायलाच हवं. म्हणजे उद्या जर चुकून असं होणार नाही. पण समजा सहयोगी पक्षांनी म्हटलं की बाबा आम्ही पाठिंबा काढतो नाही तर आम्हाला अमुक हवं, तर बाजाराची तारांबळ नक्की होईल. बिलकुल. अच्छा. इव्हन म्हणजे सरकारी धोरण जे मी म्हणतो की बाबा आता एक बरीच चर्चा होती निवडणुकीच्या आधी की कदाचित शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म हे कराचे दर वाढतील किंवा जो 1 लाखाची सूट दिलेली आहे लॉंग टर्म कॅपिटल गेन्स मध्ये ती कदाचित सरकार कमी करेल. असं जर काही झालं तर थोडासा बाजाराला धक्का बसणार आहे. अच्छा. बाजार थोडा खाली येणार आहे आणि तो नंतर त्याला म्हणजे सावरायला हे व्हायला कंपनी कामकाजच महत्वाचं आहे. म्हणजे आता मागच्या वेळेस कसं झालं, पुन्हा तुम्हाला थोडं इतिहासात घेऊन जातो. 2018 साली लार्ज कॅप, मिड कॅप, स्मॉल कॅप सगळे अगदी सर्वोच्च पदाला पोहोचले. म्हणजे 18च्या सुरुवातीला, बरोबर, म्हणजे 17च्या एंड आणि 18चे बिगिनिंग. जानेवारी 18 मध्ये बाजार असं वाटत होतं की आता कधी खाली येणारच नाही. आणि त्यावेळेसचे अर्थमंत्री होते अरुण जेटली सर, आणि त्यांनी एक थोडीशी या फुगेला टाचणी लावली की सगळं छान आहे, आता याच्यापुढे तुम्ही टॅक्स द्या. पहिले 1 लाख माफ करतो. म्हणजे किती जरी मधाची बोटं लावली त्याला तरी सुद्धा बाजाराचं जे काही त्यामुळे अपेक्षाभंग झाला त्या कर आल्यामुळे, की त्याला म्हणजे त्यांनी ग्रँडफादरिंग दिलं, सगळं दिलं की जुने तुम्ही जे काही घेतले त्याबद्दल घाबरू नका, पण नवीन जे घ्याल त्याच्यावर कर भरायला लागेल. तरी त्या बाजाराला त्यातनं सावरायला 1-1.5 वर्ष लागलं. आणि त्यात सुद्धा कारण असं झालं, 1-1.5 वर्ष का लागलं तर कंपन्यांचे कामकाज सुद्धा त्या मानाने बिघडले. म्हणजे
त्यानंतर IL&FS घडलं, त्यानंतर Yes. दिवाण हाऊसिंग घडलं. एक 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 बरोबर. एक धक्के बसत गेले बाजारात होय. आणि त्यामुळे बाजार खाली येत गेला. येस. म्हणजे मारुतीसारखी कंपनी त्यांना 25% आपलं उत्पादन कमी करायला लागली. हम्म, हम्म. सो नॅचरली बाजार कंपनी कामकाज हे महत्वाचं आहे. येस. हं? सर, एक आहे खूपच इंटरेस्टिंग विषय चाललेला आहे आपला सर. ज्यांचे जे प्रश्न असतील ना तर त्यांनी ते प्लीज विचारून ठेवावेत. जितके प्रश्न आपल्याला घेता येतील तेवढे हवेच आहेत. आणि सर विषय जरी आपला यानुसार असला तरी इतरही आपण त्याच्या बरोबरीने आपण त्याला नक्कीच स्पर्श करणार आहोत. तर सर आणखीन एक आता तुम्ही जसं म्हणालात की आता सरकारने पाठिंबा काढला म्हणजे कुणी सरकारचा पाठिंबा कुठल्या घटक पक्षाने काढला किंवा अशा काही कुठल्या घटना झाल्या तर म्हणजे बाजार तो दोलायमान राहतोय, तो अस्थिर तो राहतोय. हे यूज केलं जाऊ शकतं का ॲज अ टूल म्हणून? हा सामान्य गुंतवणूकदारांना पडलेला प्रश्न आहे, की म्हणजे अचानक एखादं माहिती असतं, की बाबा टॅक्स लावलेला आहे, तर मार्केट खाली पडणार आहे, की निकाल आपल्या बाजूने लागले नाहीत, तरी मार्केट खाली पडणार आहे. तर हे अशा लोकांकडनं यूज केलं जाऊ शकतं का? मग सामान्य गुंतवणूकदाराने काय करावं? हा आमचा प्रश्न आहे सर. आता मी तुम्हाला एक अजून त्यातली गंमत हां. सांगतो. हं, हं. म्हणजे असं आपण समजूया क्षणभर, हं, हं. की कोणाला तरी माहित आहे, ओके. की हा कर वाढणार आहे. वाढणार. अच्छा. प्रत्यक्षात काय घडतं म्हणजे मी कित्येक कंपन्यांच्या व्यवस्थापनाशी सुद्धा बोललेलो. हां. म्हणजे इनफॅक्ट काही लोक तर इतके जवळचे होते, हं, हं. की त्यांना खात्री होती, हं, हं. की आपलं असं आहे, चांगलं आहे. हं, हं, हं. प्रत्यक्ष बाजारातली जी मुव्हमेंट होती ती हं, त्यांच्या हं. हातातच नाहीये ना. राइट. असं लक्षात घ्या, एका वेळी करोडो लोकांचं भावनिक आव्हानं तिथे आहेत. हं, 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 म्हणजे हं, हं. अ, पहिली रिएक्शन लोकांची काय होईल हं. हे माहितगाराला पण माहित नाही. म्हणजे मला अगदी एक आठवतं, हं. की आमचे अगदी परिचयातले एक गृहस्थ होते, की हं. त्यांना माहित होतं, की सरकारचा पाठिंबा हं. हे काढून घेणार आहेत. बरं. आणि माहीत असल्यामुळे त्यांनी काही त्यावेळेस अ, आपल्या बाजारामध्ये एक पोझिशन घेतली, शॉर्ट केलं हं, 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 आणि हं. वाट पाहत बसले, ओके. की बा आता हे पाठिंबा जाणारच आहे. हं, तर हं. ते सगळं मार्केट खाली येईल हं, हं. आणि मग मस्त मज्जा येईल. हं. प्रत्यक्षात असं झालं, की त्यांनी शॉर्ट पोझिशन घेतल्यापासून पुढचे 10 दिवस काहीच झालं नाही. म्हणजे ती गोष्ट खरी होती. अच्छा. म्हणजे ती नंतर महिन्याभराने झाली. हां. पण तोपर्यंत यांनी कंटाळून हां. सगळं लॉस बुक करून पोझिशन कापून ठेवले होते. म्हणजे जरी एखाद्याला माहीत असलं येस. आणि तरी सुद्धा बाजारावरती त्याचा अपेक्षित परिणाम होईल असं नाही. हं, हं, आणि हं. खरं सांगू का, दीर्घकालीन गुंतवणूकदाराला काही फरक पडत नाही. होय. म्हणजे येईल समजा खाली, तर आपण ती संधी मानावी. येस. सध्या इतक्या चांगल्या गोष्टी आहेत हं. आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये, हं, हं, की हं. एकाच वेळेस सरकार, इंडस्ट्री आणि रिटेल ग्राहक हं, हे हं. तिघांची बॅलन्स शीट छान झाली. अच्छा. म्हणजे तुम्ही बघा सरकारची बॅलन्स शीट इतकी चांगली कधीच नव्हती. बरोबर, म्हणजे बरोबर. आज ज्याला आपण एक्सटर्नल डेट म्हणतो, हं. ते जेमतेम आपलं $650 बिलियन आहे. अच्छा. आणि म्हणजे आपल्या एकूण GDPच्या कंपॅरिझनमध्ये ते किरकोळ आहे. किरकोळ आहे. बरं, देशांतर्गत डेट आहे, होय. नक्की आहे. कर्ज आहे देशांमध्ये. पण सगळ्यात महत्त्वाचं त्याच्या पाठीमागे आर्थिक शिस्त आहे. सरकार येस. ठरवत आहे, की आम्हाला दरवर्षी आमची जी तूट आहे ती कमी, 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 कमी करत आणायची आणि ते येस. प्रत्यक्ष करून दाखवत आहेत. तर शेवटी तुम्ही कुठेतरी अहो कसं असतं, गंमत तुम्हाला सांगतो. हं. सायकॉलॉजी अशी आहे, हं. की प्रत्येक जेव्हा बाजार वर जात असतो ना, तेव्हा गुंतवणूकदाराला काय वाटतं, "अरे यार, थोडा खाली आला ना, की मी याच्यात मी गुंतवणूक घेतो. करतो." आणि तो जेव्हा प्रत्यक्ष खाली येतो, तेव्हा तो घाबरून जातो. होय. मग त्याला वाटतं, की "अरे खाली तर आलाय, पण अजून खाली आता गेला." अजून खाली. तर त्याच्यापेक्षा आम्ही नेहमी आमचा स्टँडर्ड एक हां, सल्ला हां. असतो, की खाली आला तर खरेदी केल्याशिवाय राहू नका. हां. वर गेला तर थोडी तरी विक्री केल्याशिवाय राहू नका. क्या बात म्हणजे है! म्हणजे तुम्हाला ते एक तो बॅलन्स साधता येईल. काही नक्की येस. तुमचा येस. पोलिओ असा पाहिजे 50-60%, 70% हं. की ज्याला तुम्ही हातच लावणार नाही. हं, हं, म्हणजे हं. तो पण तेवढा मानसिक कणखरपणा तुमच्यामध्ये येस. असायला. तो नसतो बऱ्याचदा. हं, हं, म्हणजे हं. आर्थिक असतो. राइट. आर्थिकदृष्ट्या तो ते पचवू शकतो. पण बरोबर. मानसिक कणखरपणा नसतो. तर येस. उदाहरणं अनेक आहेत. पण तुम्ही म्हणता तसं म्हणजे कदाचित अंतर्गत ज्याला आपण म्हणतो ना, हं. की म्हणजे सध्या सेबी सुद्धा इतकी कडक आहे, हं, हं. की कुठलीही इन्सायडर ट्रेडिंगची गोष्ट म्हणजे कारण हे सगळ्यात जास्त होऊ शकतं म्युच्युअल फंडांमध्ये अच्छा. किंवा जेव्हा ते फंड मॅनेजर्स शेअर्स घेतात, बरोबर. तर बरोबर. त्यावेळेस जर कोणाला आधीच कळलं, हं, हं, तर हं. मग ते त्याला फ्रंट रनिंग म्हणतात. तसं बरोबर. करू शकतात. बरोबर. पण यावरती पण इतके कंट्रोल्स, इतके पावलं उचललेली आहेत, बरोबर. की तसं होत नाही. तसं झालं तर इतक्या कोट्यावधी लोकांचा विश्वासावरतीच आपण घाला घालतो ना. बिलकुल, आणि बिलकुल. म्हणजे हे जर एक्झिक्युशनच्या बाबतीत असेल, तसंच ते सरकारच्या बाबतीत आहेच. मग बिलकुल. सरकारची विश्वासार्हता काय राहिली? काय राहणार? म्हणजे आता गंमत म्हणून सांगतो, आता ह्याच्यात जरी राहुल गांधी सरांनी आरोप केला असला, हं, हं. तरी प्रत्यक्षात जाहीर झालेला त्यांचा जो पोर्टफोलिओ आहे, हं. त्याच्यामध्ये
6% वाढत झाली आहे 6 दिवसात. अच्छा. म्हणजे ही इज बेनिफिटेड फ्रॉम इट आणि Benefited. कदाचित अजूनही वाढेल. म्हणजे येस. हा सरकारचे जरी ते विरोधी पक्ष असले तरी हम्म. त्यांच्या धोरणावरती विश्वास आहे. येस. नाही का? सो थोडक्यात या विश्वासामुळेच या सगळ्या गोष्टी विश्वासामुळेच झालेल्या आहेत. या गोष्टी. क्या बात आहे. सर खूप सुंदर तुम्ही आमच्या शंकांचं निरसन केलेलं आहे. एक आणखीन एक त्याचाच जोडून त्याचा पुढचा प्रश्न आहे. आंतरराष्ट्रीय पॉलिटिक्स असतं, आंतरराष्ट्रीय राजकारण आहे, आंतरराष्ट्रीय वेगवेगळे सगळे मार्केट्स आहेत, इतर आंतरराष्ट्रीय काही धोरणं असतात. सो त्याचाही आपल्या मार्केटवर काही परिणाम होतो का? नक्कीच होतो. म्हणजे आंतरराष्ट्रीय अनेक गोष्टींचा परिणाम होतो. हम्म. म्हणजे एक तर लक्षात घ्या, सध्या जगाचा अमेरिका हा दादा आहे. बरोबर. त्याच्यामुळे अमेरिकेत जे काही घडतं हा. त्याचे पडसाद आपल्याकडे येतात. होतात. म्हणजे कसं आहे की तिथे बाजार चांगला चालला तर आपल्याही बाजाराला चांगलं चालावं असं वाटतं. बरं तिथे खाली आलं तर आपल्याला वाटतं की नाही तर आपणही खाली यायला पाहिजे. परंतु आणि US मध्ये सुद्धा ही जी एक मंदीची किंवा महामंदीची भीती आहे ती गेली 3 वर्ष आहे. म्हणजे 3 वर्षापासून लोकांना वाटतंय की आता मंदी येणार. प्रत्यक्षामध्ये म्हणजे म्हणजे बघा गंमत कशी आहे की आपल्या देशामध्ये रोजगार निर्मिती जर वाढली तर त्याचा सरकारला आनंद होतो. येस. तिथे एक्झॅक्टली उलट आहे. म्हणजे रोजगार निर्मिती जर वाढली तर फेडला वाईट वाटतं. कारण असं म्हणजे याच्यातला विनोदाचा भाग सोडा. कारण असं की रोजगार निर्मिती वाढली याचा अर्थ लेबर मार्केट स्ट्रॉंग आहे. याचा अर्थ लोकांच्या खिशात पैसे घुळघुळत आहेत. याचा अर्थ आता मला दर कमी करता येणार नाही. म्हणजे जर मला महागाईचा दर जर कमी झाला नाही तर मी इंटरेस्ट रेट कसे कमी, व्याज दर कसे कमी करणार. म्हणून त्यांना असं वाटतं रोजगार निर्मिती कमी व्हावी. ते आकडे लोक बघत असतात आणि तिथलं मार्केटही उसळतं ते त्याच्यामुळे. म्हणजे अच्छा. मध्ये 40,000 झाला डॉ जोन्स तर त्यावेळेस रोजगार निर्मिती थोडी कमी झाली होती. म्हणजे 2,55,000 नवीन जॉब्स मिळतील असं वाटलं होतं. त्याच्याऐवजी 1,50,000च होते. म्हणजे नवीन जॉब्स मिळालेच होते. पण उसळला ना. कमी मिळाले. कमी मिळाले. कारण आता म्हणजे नक्की फेड कमी होईल. पण फ्रँकली व्याजदर कमी होणे हा एक भाग झाला. त्यामुळे आणि आता हळूहळू जगात इतरही लोकांनी सुरुवात केली आहे. म्हणजे परवाच तुम्ही वाचलं असेल युरोपियन सेंट्रल बँकेने आपले व्याजदर कमी केले. त्याच्या आधी स्वीडनने केले, स्वित्झर्लंडने केले, युकेने केले. बरोबर. म्हणजे कदाचित US सुद्धा त्या रांगेत असेल. कारण त्यांनाही कंटाळा आला असेल ना किती दिवस थांबणार. होय. आणि फ्रँकली त्यांना सुद्धा आपलं देशांतर्गत आणि जे आंतरराष्ट्रीय कर्ज आहे ते कमी करायलाच हवं. ते कमी करायचं असेल तर त्यासाठी उपभोक्ता वाढायला हवा. त्यासाठी कर वाढवायला हवे. बरोबर. आणि कर वाढवले तरच ते काहीतरी होईल. Yes. सगळीकडनं नुसते फक्त नोटा छापून थोडीच होणार आहे. नाही. सो पॉइंट इज की जर अमेरिकेत महामंदी आली त्याचा काही ना काहीतरी परिणाम आपल्याकडे होईल. पण तो लॅगनी होतो बरं का. म्हणजे यालाही पुन्हा मी इतिहासात तुम्हाला घेऊन जातो. म्हणजे आता अमेरिकेमध्ये जो सबप्राईम क्रायसिस झाला, आता आपल्या नवीन गुंतवणूकदारांना माहित नसेल, 2008 साली. म्हणजे तो ऍक्च्युली प्रथम उघडकीला आला. निंजा लोन्स आणि त्यांचं नॉन रिपेमेंट हे 2007च्या एप्रिल महिन्यामध्ये. आता एप्रिल महिन्यात जेव्हा तो उघडकीला आला त्यावेळेस आपला बाजार म्हणजे सेन्सेक्स हा 14-15 हजाराच्या आसपास होता. बरोबर. आता तिथून तर घाबरून म्हणजे तुम्हाला मगाची जे उदाहरण सांगितलं ना तसं की माहित आहे की बाजार खाली येणार आहे पण केव्हाही माहित नाही. तर तिथनं तो 14,000वरनं 21,000 झाला ना. म्हणजे वर्षभर आपण त्या अमेरिकेची दखलच घेतली नाही. कारण आपण एक स्वतंत्रपणे स्वतःच्या पाठीवर म्हणजे पाठ थोपटून घेत होतो किंवा आपण डिकपल झालोय. आता अमेरिकेचा आमचा काही संबंध नाही, आम्ही स्वतंत्र पाहण्याचे आहोत आणि त्यामुळे आम्हाला काही फरक पडत नाही. त्यामुळे 14,000चा 21,000 झाला, 50% इंडेक्स वाढला आणि त्यानंतर क्रॅश झाला. नंतर तिथे जेवढा झाला तिथेच आपलाही तेवढाच झाला. बरोबर. सो सूनर ऑर लेटर लॅग इफेक्ट असेल पण नक्कीच परिणाम होणार. अमेरिकेचा भारतावरच काय जगभर परिणाम होणार. हा एक भाग झाला. दुसरा असा की जिओ पॉलिटिकल ज्याला आपण म्हणतो म्हणजे आता रशिया युक्रेन त्याची सवय होईपर्यंत त्याचा परिणाम होणारच. म्हणजे जिओ पॉलिटिकल जेव्हा तो युक्रेनवरती हल्ला झाला तो 8 दिवसात संपेल असं वाटलं. आता 1.5-2 वर्ष झाले काही झालं नाही. इस्रायल हमास पटकन संपेल असं वाटलं, काही झालं नाही. पण कसं असतं हे पावलं उचलत जातात. म्हणजे आता इस्रायल हमासचं युद्ध झालं त्यावेळेस सर्वसामान्य गुंतवणूकदाराला काय वाटलं की आता तेल महागणार. तेल महागणार म्हणजे भारताला कठीण. कारण कसं आहे $85 वर जर तेल गेलं तर एक दिवस कठीण होतं आणि ते जर $100 जवळ आलं तर अजूनच त्रास. बरोबर. प्रत्यक्षात तेल आहे तिथेच आहे. खनिज तेल हे 75 ते 85 या ह्याच्यामध्येच घोटाळत आहे. त्याचं कारण काय माहितीये का? व्हेनेझुएलामध्ये प्रचंड मोठं खनिज तेलाचं प्रोडक्शन होतं. बरोबर. आणि त्यांच्यावरती अमेरिकेने आर्थिक निर्बंध घातले. जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की आता हे काहीतरी त्रास होणार आहे त्यांनी ते निर्बंध शिथिल करायला सुरुवात केली. बरं. त्यांनी बाजारामध्ये ऑइल द्यायला सुरुवात केली. दुसरं जे अल्टरनेट फ्युएल म्हणजे LNG याच्यामध्ये सुद्धा खूप मोठं उत्पादन वाढत आहे.
Right. त्याच्यामुळे आपल्याला आता तेवढी भीती राहील नाही. हम्म. नाहीतर आपला बाजार इथे राहिलाच नसतं. बरोबर. कारण $90-100 आहे तर ती भीती सतत डोक्यावर टांगती तलवार ना. हम्म, हम्म. पण आता तर ते युद्ध थांबेल सुद्धा होय, कदाचित होय. किंवा नाही थांबलं तरी आपल्याला काही फरक पडत नाही. हम्म. त्यामुळे या अशा अनेक आंतरराष्ट्रीय घटनांमुळे घडामोडींमुळे या नक्कीच शेअर बाजारावरती तत्कालीन किंवा लॉंग टर्म परिणाम होतील. बरोबर. याच्यात बरोबर. म्हणजे कुठलीच शंका मनात आणू नका. आपण फक्त प्रार्थना करू की युएसचं सरकार आणि युएसचा फेड तिथलं अर्थव्यवस्था ही त्यांच्या मंदी दूर पिटाळून लावेल अच्छा. आणि स्वतःच म्हणतात तसं स्वतःचं कर्ज कमी करण्याचा निदान प्रयत्न करेल आणि आज ना उद्या इंटरेस्ट रेट कमी करतील. निदान यावर्षी एक तरी होईल असं म्हणतो. Right. मग त्यानंतर ठीक होईल. पण फ्रँकली ते मलाच काय कोणालाच सांगता येणार नाही बरोबर. की अमेरिकेत मंदी होईल का, हम्म. झाली तर आपल्यावर काय परिणाम होईल, आपल्यावरती वाईट होईलच. पण तरी आपल्याकडे त्या मानाने निर्यात कमी आहे. आपलं देशांतर्गतच कन्झम्पशन आहे. येस. त्यामुळे बऱ्यापैकी आपण म्हणजे स्थिर राहू शकू. पण परिणाम होणार याच्यात काही थोडाफार शंका परिणाम नाही. होतो. सर खूपच छान चाललंय. बरेच प्रश्न येत आहेत आणि बरेच जण जॉईन झालेले आहेत. सो एक त्याच अनुषंगाने एक महत्वाचा प्रश्न पण एक सर येतोय. ह्यालाच जोडून एक प्रश्न आहे की आता काय व्हायला लागलंय की पुन्हा परत मंदीच्या बातम्या यायला सुरुवात झालेली आहे की 2025ला परत मार्केट पडणार. जसं तुम्ही सांगितलं इतिहासात घडतंय तसं परत एकदा घडायला सुरुवात झाली असं म्हणता येईल का आपल्याला? किंवा मध्ये हिंडनबर्गचा रिपोर्ट येतो आणि अदानीचा 4,000 वरनं 1,000ला येतो. पुन्हा परत अजून आहे तिथेच येतोय पुन्हा परत. तसंच हा मार्केटमध्ये आता एक रिसेंटली न्यूज आली होती की 2025 मध्ये मंदी येणार आणि पुन्हा हा फुगा फुटणार आणि परत एकदा पडणार. तर मग आता काय होतंय पुन्हा परत लोक म्हणजे काय होतंय की भीती पुन्हा परत समोर दिसायला लागली आहे की गव्हर्नमेंट असते दिसतंय. हे असे काही परत न्यूज वगैरे येतात. तर आमच्यासारख्या सामान्य गुंतवणूकदाराने आता काय करावं या ह्याच्यामध्ये की मार्केट तर ऑल टाइम हायला पोहोचलेलं आहे आणि पुन्हा परत आता अशा न्यूज यायला लागल्या तर आमच्यासारख्या यांच्यासाठी काय करावं ते तुम्ही सांगा. प्रथम एक सांगतो हा. की भीती हा. आणि लोभ यावरतीच तर बाजार चालतो. ही भीती आली नाही तर आपण घेणार कसे शेअर? म्हणजे तुम्हाला म्हटलं ना मगाशी बाजार खाली तर यायला पाहिजे. बरं ही भीती हे नॅरेटिव्ह सतत येत राहतं की आता पुढे बरोबर अमुक होणार तमुक होणार. Yes. म्हणजे मला याच्यात पुन्हा जुनं रिलायन्सची गोष्ट आठवते की रिलायन्स धीरूभाई अंबानी असताना ज्या प्रकारे वाढत होता शेअर आणि ज्या प्रकारे ते एनसीडीज द्यायचे तसं शेअरमध्ये कन्वर्ट करायचे होय. तर त्यावेळेस सामान्य माणसाची किंवा अधूनमधून बातम्या यायच्या की हा रिलायन्सचा फुगा आहे. तो आज न उद्या फुटणार आहे आणि तो फुटला की सगळेजण म्हणजे नेस्तनाबूत होतील. आता त्याचं उत्तर असं आहे की रिलायन्सचा फुगा असेल पण तो प्लास्टिकचा फुगा आहे. बरोबर. तो फुटत नाही. वा छान छान. तर अमेरिकेचं मंदीचा म्हणजे भारतामध्ये मंदी यायचं खरं तसं तर कारण नाहीये. अच्छा. म्हणजे आपण जर वेगवेगळ्या देशांचं बघितलं तर ज्या देशांमध्ये मंदी येण्याची कमीत कमी शक्यता आहे त्यात आपला नंबर पहिला आहे. बरोबर. आणि याचं कारणही आहे म्हणजे एक तर सगळ्यात जोमाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे पहिली गोष्ट. बरं आपल्याला त्या एल निनोचं काय नक्की भानगड झाली कोणाला माहित नाही. म्हणजे त्याला जसं एल निनोचं झालं तसंही मंदीचं होऊ शकतं ना. एल निनोची भीती दाखवून यावेळेस मान्सून नीट होणार नाही, सरासरीपेक्षा 10% कमी पडेल असं करून सरकारने निर्यात थांबवली अन्नधान्याची आणि नको आपल्याकडे साठा पाहिजे पुरेसा वगैरे. प्रत्यक्षात मान्सून असं म्हणतात सरासरी एवढंच येणार आहे. म्हणजे शेवटी एल निनोच्या ऐवजी ला निना येणार. प्रश्न एवढाच आहे की जसं उलट आता सरकार नक्कीच ग्रामीण भागाकडे लक्ष दिलं असं वाटतं. ग्रामीण भागाकडे जर लक्ष दिलं त्याचबरोबर चांगला पाऊसही पडला तर असं लक्षात घ्या की तिथे लोकांची खर्च विनिमय क्षमता चांगली असते. इंटरनल इकॉनॉमी वाढेल. त्यामुळे कन्झम्पशन वाढेल आणि शहरी भाग तर ऑलरेडी सोल्ड आहे म्हणजे नाही का. बरोबर. तर ग्रामीण भाग आणि शहरी भाग जर दोन्ही जोडून चालायला लागले तर आपल्या अर्थव्यवस्थेला काही त्रास नाही. दुसरं सांगतो म्हणजे हे पहिलं वर्ष असं आहे 23-24 की जिथे विश्लेषकांचे अंदाज हे बरोबरच्या बाबतीत करेक्ट आले. म्हणजे याच्या आधीचे 2 वर्ष अशी गेली की दरवर्षी बिचारे तोंडघशी पडायचे कारण ते म्हणायचे यावर्षी निफ्टीचे अर्निंग अमुक होतील यावर्षी आणि ते तसं व्हायचं नाही. म्हणजे 5च वर्षापूर्वी निफ्टी अर्निंग आपण 400 आणि 500च्या गोष्टी करायचो तो आता 1000ला. निफ्टी अर्निंग म्हणजे काय निफ्टीचे जे 50 शेअर आहेत त्या प्रत्येक शेअरची जी प्रति शेअर मिळकत आहे ती जर आपण एकत्र केली तर ती जी संख्या होईल ती निफ्टीचं अर्निंग. ओके. आता हे निफ्टीचं अर्निंग त्यांची अशी कल्पना होती की यावर्षी 15% वाढेल त्यामुळे 950च्या आसपास निफ्टीचं अर्निंग असेल असा कयास होता.
आता आज जेव्हा जवळपास सगळे निकाल लागलेले आहेत हम्म. वर्षभराचे, तर असं दिसतं की 1000च्याही वर गेलं ते. म्हणजे 1007 की 1012 असा काहीतरी तो आकडा आहे. हम्म. पुढच्या वर्षीसाठी अजून आशावाद. हम्म. पुढच्या वर्षी असं वाटतं किमान 15 ते 18% वाढणार. अच्छा. म्हणजे असं लक्षात घ्या की 1150 ते 1200 या दरम्यान जर निफ्टीची एक मिळकत असेल आणि त्याला अगदी आपण अत्यंत कन्झर्वेटिव्ह असं 19 किंवा 20 म्हणजे लॉंग टर्म ऍव्हरेज 18 आहे. येस. पण तरी सुद्धा आपण 19 किंवा 20 एवढ्यासाठी की लॉंग टर्म मध्ये कधीच एवढा प्रवाह नव्हता देशांतर्गत. त्यामुळे त्याचा आपण नोंद घेतलीच पाहिजे. बरोबर. त्यामुळे 20 जरी घेतलं तर 24,000 निफ्टी येते. म्हणजे अगदी कमीत कमी लेवलला 24,000. आणि म्हणजे वेळ जाईल त्याच्यामध्ये काही काळ नक्की असा जाईल की बाजार चालणारच नाही. म्हणजे मला आठवण येते क्रिकेटचे उदाहरण देतो. अच्छा. आता विराट कोहली आहे. विराट कोहलीने IPL मध्ये किती छान खेळ केला. त्याच्यावरती गावस्करांनी थोडी टीकाही केली. पण आता तेच त्याच्या साह्याला धावून आले. कारण अमेरिकेसारख्या संघाबरोबर खेळताना 0वर आउट झाला. पण विराट कोहलीचा क्लास तर तोच आहे ना. फॉर्म कदाचित थोडे थोडा मागे होतोय. तर असाच आपला शेअर बाजार आहे. आणि क्या बात आहे. सध्या असं आहे. त्यामुळे शेअर बाजार हा चालणारा वरती आहे. तो अजून वर जाईल. अधेमध्ये तो 0वर आउट होणार आहे ना. होय होय. आणि याच्यात अजून एक आहे बरं का, म्हणजे आमच्या शेअर बाजाराचं गंमत कशी आहे की तो सध्याची की तो छोट्याशी सुद्धा निराशा ही सहन करू शकत नाही कंपनी कामकाजाच्या बाबतीत. म्हणजे उदाहरण सांगतो. आता तुमची एखादी चांगली देखणी मैत्रीण असेल आणि तिला जर तुम्ही म्हटलं की तिला तुम्ही गुलाबाचं फुल दिलं तर ती एखादं स्मितहास्य करून तुमचं स्वागत करेल. तेच जर तुम्ही तिला नवीन मोबाईल घेऊन दिला तर ती कदाचित उड्या मारेल, मिठी मारेल, नाही का. तेच जर तुम्हाला 15 मिनिटं उशीर झाला तर ती रागवून बोलणार नाही. तसंच आमच्या बाजाराचं आहे. म्हणजे एखाद्या कंपनीचं कामकाज जर त्यांना आवडलं नाही, अपेक्षा आहे की 25% विक्री वाढणार आहे, प्रत्यक्षात 5% कमी झाली तर लागलीच तो शेअर खाली येतो आणि एकदमच निराशा पसरते. अहो गंमत अशी आहे, पूर्वी आम्ही सांगायचो की कंपनीने जेव्हा एक्सपान्शन प्रोजेक्ट ज्याला आपण म्हणतो उत्पादन विस्तार जाहीर केला तर ते पुढचं वर्षभर ते त्या कंपनीकडे बघू नका. कारण कसं आहे की त्यांचा सगळा जो हे आहे भांडवल आहे, म्हणजे जे काही त्यांचे नफे आहेत हे आहे ते सगळे त्यात जाणार. पुन्हा नवीन कर्ज घेणार. त्यामुळे ते सगळं कर्ज मिळवून हे करून उत्पादन क्षमता मार्केटमध्ये जाईपर्यंत याच्याकडे बघू नका. त्याच्या आधी थोडंसं बघा. आता उलट आहे. आता कसं आहे की जर विस्तार जाहीर केला तर लागली शेअर उधळतो. बरोबर. त्यांना म्हणजे जसं शेतकऱ्याचं होतं ना की आकाशात ढग आले की त्याला त्याच्या डोळ्यासमोर भरलेलं पीक तळायला लागतं किंवा आता झालं पाऊस आला माझ्या शेतात डोलतंय. तसंच आमच्या बाजाराचं आहे. तर एखाद्या कंपनीने विस्तार योजना जाहीर केली की बाजार म्हणतो की अरे वा म्हणजे झालंच आहे हे. मग तो 1 वर्षानंतरचे जी काही प्राइस एखाद्याने प्रोजेक्ट केली असेल की 1 वर्षात हा भाव अमुक व्हावा तो 1 आठवड्यात येतो. आणि म्हणूनच निराशा बोचते. तर ही अशी बोचरी निराशा किंवा होणारा आशावाद हे बघून जर आपण गुंतवणूक केली ना तर खूप छान पैसे मिळतात. जेव्हा एखादी चांगली कंपनी एखाद्या वाईट निराशेमध्ये येते त्यावेळेसच त्यात गुंतवणूक करायला पाहिजे, नाही का. आणि त्यावेळेस गुंतवणूक केली म्हणजे मारुती सारखी कंपनी जेव्हा 25% प्रोडक्शन कमी केलं त्यावेळेस शेअरचा भाव किती होता बघा आणि आज किती आहे बघा. बरं मारुती कंपनीचं कसं आहे की म्हणजे एकेकाळी 52% शेअर होता मार्केटचा. म्हणजे मार्केट कॅप नाही, मार्केटचा शेअर हिस्सा. म्हणजे 2 भारतात जर 4 चाकी वाहनं विकली गेली तर ती एक मारुती असेल. आता तो 52%वरून 40%वर आला. पण जरी 40%वर आला असला तरी यावर्षी सर्वात जास्त गाड्या विकल्या 23 लाखाच्या वर गाड्या विकल्या. बरं एक्सपोर्ट केल्या 2-2.5 लाखाच्या गाड्या एक्सपोर्ट केल्या. पण मार्केट हिस्सा कमी झाला कारण काय हुंदाई आली, टाटा आला, ईव्ही मध्ये ते नाहीये. आणि एकेकाळी त्यांचे जे फास्ट सेलिंग मॉडेल्स होते ते आता चालत नाहीत. म्हणजे लोक तरुणाई येते ती म्हणते नाही मला हायब्रिड पाहिजे, मला छान गाडी चालवायची आहे, मला BMW घ्यायची आहे. आणि त्या क्षेत्रात मारुती नव्हती म्हणून ते थोडे मग खाली आले. पण तुम्ही बघा आता हा जर इश्यू आला, होंडाईचा नुकताच इश्यू येणार आहे आणि आता हायब्रिड मॉडेल्सही मारुतीने आणलेले आहेत. त्याच्यामुळे हा जो सगळा भाग आहे हा शेअर बाजार बाजूला ठेवेल आणि म्हणेल चला यांची पुढच्या प्रगतीवरनं आपण याला मापदंड देऊ, नाही का, याचं मूल्यांकन तसं देऊ. सो माझा पॉइंट असा आहे की म्हणजे ज्या प्रकारे बाजारामध्ये पडझड होईल तर ती प्रत्येक संधी जर आपण म्हणजे बाजारामध्ये किंवा कंपनीमध्ये ती जर साधू शकली तर आपला नक्की फायदा होतो. यासाठी आपल्याला कुठल्या क्षेत्रात गुंतवणूक करायला पाहिजे हे बघितलं पाहिजे. म्हणजे सध्या सगळ्यात महत्वाचं ते आहे. म्हणजे बघा हिंदुस्थान लिव्हरमध्ये काय वाईट आहे,
काहीच वाईट नाही, चांगली कंपनी आहे. पण वर्षभरामध्ये भावाचं काय झालंय? होय. 2700 वरनं 2300 वरती आला. आता थोडी दुगदुगी आली, कारण विक्री किरकोळ वाढत होती. बरोबर. शेअर बाजारात सगळं हवंय ना, त्यांना होय. विक्री पण वाढती हवी, नफा पण वाढता हवा. त्यामुळे त्यामुळे पहिली चुणूक आली नफ्याची, तर एकदम जरा एफएमसीजी क्षेत्र तरतरून उठलं. होय. तर कुठलं क्षेत्र चांगलं आहे हे बघायला पाहिजे, कुठे व्हॅल्यू आहे ते बघायला पाहिजे. बरोबर. आता केमिकलचं एकेकाळी खूप बोलबाला होता, हम्म. पण आता केमिकल क्षेत्र जरा सध्या नरम आहे, थंड आहे. थंड आहे. तर हे याच्याकडे सूक्ष्म दृष्टीने बघत राहायला पाहिजे. ओके. कारण प्रत्येकाने काही काही स्वतःचे एक्सपान्शन प्लॅन जाहीर केले, हम्म. तर ते कार्यान्वित झालेत का? हम्म. किती कर्ज घेतलंय, ते कसं फिटणार आहे, हम्म. असं सगळं बघून मग झडप घातली पाहिजे. म्हणजे आम्ही काय म्हणतो, नजर ठेवा, झडप घाला आणि पूर्ण विश्वासाने झडप घाला, तरच पैसे मिळणार आहेत. क्या बात आहे. म्हणजे थोडक्यात जी भीती आपल्याला हलवतीये, हो, तर त्या भीतीच्या पलीकडे जेव्हा जातो आपण तेव्हाच प्रॉफिट बनतो. भीतीला तुम्ही जसं टेक द बुल बाय द हॉर्न्स म्हणतात ना, हा. तसं घट्ट धरा. हा, हा. जिथे जग भीतीमध्ये आहे तिथे आपण राईट. या साहस केलंच पाहिजे. हा, आणि त्याचेच पैसे असतात. त्यातच पैसे. राईट. एक एक आणखीन एक असं होतं की जसं तुम्ही आता अनेक गोष्टी सांगितल्या की लक्ष ठेवायला हवं, जेव्हा खाली येतोय तो तेव्हा जायला हवा, कंपनीचे काही पॅरामीटर्स असतात. हो. तर असे आपण काही 4 ते 5 पॅरामीटर्स देऊ शकू का, की जेणेकरून आता सामान्य गुंतवणूकदार काही चांगले शेअर्स आपण निवडू शकू? उदाहरणार्थ की प्रमोटर्सचे किती पर्सेंटेज होल्डिंग त्याच्यामध्ये आहे बाबा, असं काही पॅरामीटर्स आहेत का? किंवा किती प्रॉफिटेबिलिटी कंपनी करते, प्रॉफिट किती करते? असे 4-5 दिले तर म्हणजे काय होईल, की एक चांगले शेअर्स आपल्याला समोर काढणं एक फिल्टर सोपे होऊन जाते. नक्की तुम्ही म्हणता ते अगदी छान आहे, म्हणजे करेक्टच आहे अगदी. म्हणजे त्यात आता 2 गोष्टी आहेत बरं. म्हणजे एक म्हणजे ऑफकोर्स गव्हर्नन्स, कंपनीचा मालक किती चांगला आहे, व्यवस्थापन किती चांगलं आहे आणि तो खालपर्यंत म्हणजे छोट्या गुंतवणूकदारापर्यंत आपला नफा पोहोचवता येते की नाही, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे आम्हाला आवडत नाही किंवा शेअर बाजाराला आवडत नाही आम्हाला म्हणण्यापेक्षा, ते म्हणजे कंपनीने स्वतःच्या मालकीच्या हिस्स्यावरती कर्ज घेणे. म्हणजे किती शेअर्स प्लेज्ड आहेत याच्यावरती पण बरंच अवलंबून असतं. बरोबर. म्हणजे तो प्लेज जसा जसा कमी होतो तसा बाजार चालायला लागतो. तर हे पण लक्षात घेतलं पाहिजे. बरोबर. कारण रिटर्न ऑन इक्विटी किंवा रिटर्न ऑन टोटल कॅपिटल एम्प्लॉईड हा तर अत्यंत महत्वाचा घटक आहे. पण आता काय झालं की ज्या कंपन्यांमध्ये आरओई म्हणजे रिटर्न ऑन इक्विटी ही छान दिसते, त्याचे भाव ऑलरेडी अस्मानाला भिडलेले आहेत. मग करायचं काय? मग तुम्हाला संयम ठेवून वाट पाहिली पाहिजे. म्हणजे उदाहरण सांगतो, सरकारचे आणि ह्याची सुरुवात होते सरकारच्या एखाद्या पॉलिसीपासून. म्हणजे सरकारने आता पॉलिसी गेले 4 वर्ष आपण पाहतोय, 4-5 वर्ष इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये, पायाभूत सुविधांमध्ये प्रचंड मोठी गुंतवणूक केलेली आहे. मग याच्यातून ज्या उद्योगांना फायदा होईल ते उद्योगाकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे, नाही का? तसंच आता काही दिवसापूर्वी म्हणजे काही महिन्यापूर्वी सरकारने ती सूर्यचूल योजना जाहीर केली. प्रत्येक कुटुंबाला जो सोलर पॅनल बसवेल त्याला 78,000 रुपयाची त्यांनी अनुदान दिलंय. आता असं आपल्यापर्यंत जेव्हा पोहोचतं वस्त्रगाळ होऊन अजून 1 कोटी 10 कोटी लोकांनी वाचून बघून, तोपर्यंत ते शेअर अस्मानाला भिडलेले असतात. मग त्यांना घ्यायचं कसं? म्हणजे आता बरोबर. अनेक शेअर्स आहेत या क्षेत्रामध्ये की जिथे सोलर एनर्जीवरती त्यांचं बेतलेलं आहे सगळा व्यवसाय. पण आता ते ज्याला आपण पी रेशो म्हणतो, म्हणजे प्राइस अर्निंग रेशो म्हणतो, की त्याचा समजा आपण म्हटलं की 25 ठीक आहे, तर ते 50 आणि 70 आणि 80 ला ट्रेड होतात. मग साहजिकच या लेवलला आपण ट्रेड करावा का, हा प्रश्न येतो. तर त्या याचा वकूब ओळखला पाहिजे. म्हणजे खानदान कसं आहे हे बघायला पाहिजे. म्हणजे आता आमचं मेटल मार्केट, मेटल मार्केटमध्ये कसं असतं की पी रेशो खालीच असतो. बरोबर. म्हणजे जे त्याचे पियर्स आहेत की जे इतर लोक आहेत त्या सगळ्यांचा पी 8-10 याच्यावर जात नाही. त्याच्यामुळे तिथे जर त्या दरम्यान असला तर तो पी म्हणून स्वस्त आहे असं धरायचं नाही. परंतु कंझ्युमर क्षेत्र जे आहे तिथे पी महागच आहेत. मग तिथे असं बघायला पाहिजे की या सगळ्या त्या शेअरच्या वाटचालीत जेव्हा त्याच्याबद्दल जेव्हा काही वाईट बातम्या येत होत्या तेव्हा याचा पी किती खाली आला. म्हणजे उदाहरण सांगतो आता, म्हणजे प्रत्येक उदाहरणाशिवाय आम्हाला बोलताच येत नाही, त्याशिवाय कळणार पण नाही सर. आता डीमार्ट नावाचा शेअर, म्हणजे हा जेव्हा नवीन इश्यू आला तेव्हा 300 रुपयाला 300 रुपयाला आला आणि तो 600 रुपयाला बाजारामध्ये सूचीबद्ध झाला. बरोबर. आता 600 रुपयाला आल्यानंतर सगळे तज्ञ म्हणायला लागले की हा खूप महाग आहे, कारण याचा पी रेशो अमुक तमुक आहे. बरं, त्यामुळे बरेच लोकांनी वाचायला दुप्पट झाले. 300 रुपये गुंतवले होते, ज्यांना कोणाला लागले नशीबवान लोक 12-12 शेअरच लागले, तर ते त्यांनी लागली 600 रुपयाला विकून टाकले. तो पुढे 600चा 3000 झाला, 3000चा 6000 झाला. मग कुठे गेला पी रेशो?
तर मुद्दा असा आहे की जे महाग आहेत ते महागच राहणार आहेत. Right. राजकन्या ही राजकन्याच राहणार आहे. होय. पण त्यातल्या त्यात ज्या दिवशी तिला उपवास असेल त्या दिवशी बघू तिच्याकडे. म्हणजे आता हा याचा पी रेशो 160 होता डीमार्टचा. डिमांड. तो खाली येऊन येऊन जेव्हा 80च्या आसपास आला, हम्म, 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 तर तिथे तुम्ही म्हणजे 3300 होता त्यावेळेस. हम्म. तिथे तुम्हाला गुंतवायला जावा ना, म्हणजे त्याच्या दृष्टीने 80 हा कमीच आहे बरोबर. डीमार्टच्या दृष्टीने, नाही Right. का? तर बरोबर. तो आणि 3300-3400 नव्हता तर बोलता बोलता 4500 वर आला. हम्म. म्हणजे हे जे रिलेटिव्ह आहे ना, Right. याच्या इकडे महत्व खूप आहे. त्यामुळे बरोबर. तुम्ही म्हणता तसं आरओई, रोज, प्राइस अर्निंग, पी P पी ratio. रेशो कंपॅरिझन मध्ये बरोबर. त्या इंडस्ट्रीचा किती आहे, हम्म. आपल्या शेअरचा किती आहे आणि Yes. त्याच्यामध्ये काय कमी जास्त आहे. बरं, बरेचदा कसं होतं की नुसता पी बघूनही चालत नाही. हम्म. पीजी म्हणतात, म्हणजे प्राइस अर्निंग ग्रोथ म्हणतात. Growth. म्हणजे काही काही कंपन्या अशा असतात की ज्या 50% वाढतात दरवर्षी. हम्म, हम्म. मग त्याला पी मोठाच मिळणार आहे ना. बरोबर. मग बरोबर. इथे कसं आहे की तुम्ही एखादा शेअर महाग जरी घेतला हम्म, आणि जर खरंच 5 वर्ष, 8 वर्ष, म्हणजे हम्म. म्हणणं खूप आहे, प्रतिज्ञा करणं सोपं आहे हम्म. की मी 10 वर्षाच्याकडे बघणार नाही. हम्म. पण एकदा फटकन तो खाली आला की असं वाटतं मी बघणार नव्हतो, पण यावेळेस बघतो. पुन्हा वर आला की बघू. बरोबर. माझं म्हणणं, समजा तुम्ही एखादा शेअर 100 रुपयाला घेणार होते हम्म, आणि तो बाजारात येईपर्यंत तो महाग झाला. तुम्ही गुंतवणूक करेपर्यंत तो 125 झाला. हम्म. तुम्ही ठेवणार आहेत 10 वर्ष हम्म, हम्म. आणि तो दरवर्षी 20% वाढतो. हम्म. 10 वर्षांनी काय होईल? हम्म. तुमच्या परताव्यामध्ये 1% फरक पडेल. बरोबर. कारण 10 वर्षांनी हा 20% जर वाढत असेल तर म्हणजे असं म्हणतात की 72चा जो फॉर्म्युला आहे, हो. म्हणजे 3.5 वर्षात तो दुप्पट होणार, दुप्पट होणार. 7 वर्षात चौपट होणार वगैरे हम्म, वगैरे. हम्म. आणि 125 नी घेतलेला तोही तसाच वाढणार आहे. हो. सो ऍट द एंड ऑफ इट तुमचा रिटर्न मध्ये 1-8% फरक पडेल बरोबर. चक्रवाढ व्याजाने. सो याला अजून एक उदाहरण आहे, ते म्हणजे हम्म. हे जसे म्हणतात ना की जे देणारी कंपनी आहे, हम्म. जी कंपनी वाढणारी आहे, हम्म. ती कंपनी जर इन्व्हेस्टमेंट केली, जरा थोड्या वरच्या भावात जरी केली, हम्म. तरी सुद्धा ती फलदायी असते. अच्छा. फक्त एक अट आहे हम्म. की कधीतरी ती पण खाली येतेच, त्याला संयम लागतो. हम्म. पण आपल्यामध्ये तो धीर नसतो. हम्म. आपल्याला असं वाटतं अरे हा सुटून चालला, हम्म. म्हणजे हम्म. हा सुटून चालला, मग आता याच्यात कशी काय, मी तर घेतोच बाबा. बरोबर. बरं, घेऊन तो खाली आला 10-20%, हम्म. तर म्हणजे बरेचदा आपल्या डे ट्रेडरची ही अवस्था होते हम्म. की त्यांनी घेतला असतो तो 2 रुपयासाठी बरोबर. आणि 2 रुपयासाठी घेतलेला तो 5 रुपये खाली येतो, मग तो म्हणतो 5च रुपये आला, आता वाढेल. हम्म. मग 10 रुपये खाली येतो, होय. मग 20 रुपये खाली येतो, हम्म. मग तो म्हणतो "अरे, मेरा तो लॉन्ग टर्म है, हम्म. मैं अभी देखूंगा इसको 2 साल के बाद." तर असं अडकण्यापेक्षा तुम्ही काय करताय लक्षात ठेवा. ट्रेडिंग करत असाल तर ट्रेडिंगच करा. बरोबर. लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करत असाल तर लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटच करा. हम्म. एवढंच आमचं सांगणं. आणि आहे तिथे सुरुवात करा. खाली येणारच आहे तो, आज ना Yes. उद्या. तुमचा संपूर्ण संयम संपला की तो खाली येणार आहे. आम्ही म्हणतो जेव्हा शेवटचा बुल आपली पोझिशन कापतो, हा. तेव्हापासूनच मार्केट वर जायला सुरुवात होते. क्या आणि बात जेव्हा आहे. शेवटचा मंदीवाला आपली पोझिशन कापतो तेव्हा ते खाली खाली यायला यायला सुरुवात होते. सुरुवात. त्यामुळे आता आपण वाट पाहू. जशी आता या परदेशी संस्थांनी पहिल्यांदा मंदी कापली 25 मेला आणि 3 लाख निफ्टी कॉन्ट्रॅक्टची मंदी होती. ही कापली, बाजार एकदम उसळला. मग नंतर पुन्हा नव्याने मंदी केली, नाही का, ज्या दिवशी निकाल लागले Yes. त्या दिवशी. आता ती मंदी जशी ते कापत कापत जातील तसा बाजार वर जात राहील. जेव्हा त्यांची संपेल पुन्हा परत तर म्हणजे थोडासा तर खाली येईल. तर आपण संयम ठेवला तर आपल्याला मिळतील वस्तू, मिळतील. पाहिजे तशा मिळतील. कारण सर 100 पट वाढणारा, 200 पट वाढणारा, 1000 पट वाढणारा शेअर असेलच, पण त्या शेअरमध्ये आपण किती पैसे गुंतवतो हे पण महत्वाचं आहे. म्हणजे बरोबर. सुजलान, सगळे तर नाही हा, टाकू सगळे शकत. तर नाही टाकू शकत. सुजलान आज 50 रुपये झाला. हो. 8 रुपये असताना 1 लाख शेअर सुजलान घेण्याची कोणाची हिंमत होती, होय. नाही का? येस. तर माझं म्हणणं असं की आपण आपल्या वकवत राहू. आपल्याला जेवढं जमेल पचेल तेवढंच त्यानुसार. खावं आणि त्यानुसार करू. क्या बात आहे सर, अतिशय सुंदर चाललेलं आहे. कॉमेंट्सही खूप छान येत आहेत. सो थोडक्यात विश्वास, भीती, आपण पॅरामीटर्स पण पाहिलेले आहेत. जरी आपला विषय आपला पॉलिटिक्सच्या रिलेटेड असला तरी इतकं सुंदर तुम्ही मार्गदर्शन करतात. एक मोह आवरत नाहीये, थोडं विषयांतर आहे, पण विषयाला धरूनच आहे की जे ट्रेडिंग हल्ली काय होतंय, युट्यूबमध्ये लाईव्ह ट्रेडिंग असतात, अनेक लोक ट्रेडिंग करतात, ऑप्शन्स मध्ये करतात, फ्युचर्स मध्ये करतात. तर म्हणजे ट्रेडिंग बद्दल काय सांगा, कारण त्याला गुंतवणूक म्हणावं की काय वेगळं त्याला टर्मिनॉलॉजी आपल्याला देता येईल, कारण हे ट्रेडिंग खूप मोठ्या प्रमाणात वाढलंय आणि सतत डोपामाइनचा शॉट मिळत राहतो ना, की वर खाली गेल्यानंतर. सो त्याची एक सवय पण लागण्याची शक्यता असते. अर्थात एक चांगली गोष्ट आहे की खिशातले पैसे संपेपर्यंतच ते चालतं. पण ते त्याच्याबद्दल तुम्ही नाही नाही, अगदी सांगतो. खिशातले पैसे संपल्यानंतर उधार उचलणार सुरू होते. आणि ते जेव्हा कोणी Yes. पैसे देईन असं होतं तेव्हा ते थांबतं. थांबतं. पण यातही कसं आहे, डे ट्रेडिंग हे जरा डेंजरस आहे. अच्छा.
म्हणजे डे ट्रेडिंगमध्ये कसं तुमचे पैसे लागत नाहीत. म्हणजे आमच्याकडचे काही ट्रेडर्स म्हणतात की सर पाण्यावरती आम्ही मलाई काढतो. आणि तुम्ही म्हणे इन्व्हेस्ट करता म्हणजे तुम्ही दुधावर मलाई काढता. पण मला असं वाटतं की डे ट्रेडिंगमध्ये म्हणजे फ्रँकली फार महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे शिस्त, जी बऱ्याच जणांकडे नसते. एक तर शिस्त लागते, पेशन्स लागते आणि स्ट्रॅटेजी लागते. आणि सगळ्यात तेहीपेक्षा अजून एक महत्वाची गोष्ट लागते ती म्हणजे मनी मॅनेजमेंट प्रिन्सिपल. अच्छा. मनी मॅनेजमेंट इतकं महत्वाचं आहे. म्हणजे तुमचे पैसे कधीही संपणार नाहीत असं जर तुम्हाला ट्रेडिंग करता आलं. त्याला पण एक छोटासा फॉर्म्युला आहे की आपलं जेवढं भांडवल आहे त्याच्यात 10% पैसे आपण गुंतवले पाहिजे. आणि ते 10% गुंतवले आणि तुम्हाला म्हणजे सक्सेस रेशो जर चांगला असेल तर ते थोडे वाढतील, कमी होतील. पण 100चे समजा 90 झाले, त्याचे पुन्हा 10% म्हणजे ते 81च होतील. बरोबर. त्याचे पुन्हा 10% म्हणजे शून्य होणार नाही. राईट. शेवटी तुम्ही थांबवाल तर फायनल आहे. पण त्यातही जागरूकपणे ट्रेडिंग करणारे लोक आहेत. एक गोष्ट मात्र नक्की आहे की टीव्हीवरती किंवा युट्यूबवरती स्ट्रॅटेजी पाहून ट्रेडिंग करणारे किंवा या लोकांना पैसे किती मिळतात याच्याबद्दल मला शंका आहे. म्हणजे आता सेबीनी पण आणि झिरोदा जो सगळ्यात मोठा आजचा ब्रोकर आहे त्याच्या मालकांनी निखिल कामतांनी पण स्टेटमेंट केलंय पब्लिकली की माझ्याकडे काम करणारे 90% ट्रेडर्स हे पैसे गमावतात. अच्छा. सेबीचा पण तोच अहवाल आहे किंवा याच्यात करू नका. पण पण करू नका म्हटल्यावर मग करायचं काय? बरं मोह इतका आहे ना की आता लॉट्स मोठे झालेत. म्हणजे एक लॉट म्हटलं की 10 लाख रुपये झाले, त्याचे 2-3 लाख रुपयाची मार्जिन आली. त्यात 10 रुपये जरी मिळाले तरी मोठे पैसे मिळाल्याचा एक आनंद मिळतो. बरोबर. मग त्या आनंदाच्या पोटी जे 10 वेळा गेलेत त्याचं दुःख विसरायला होतं. ट्रेडिंग हे फार सावधगिरीने शिस्त असली आणि स्ट्रॅटेजी असली तरच करावं. आणि ट्रेडिंग जर करायचं असेल तर त्यासाठी आलेख तुम्हाला नीट कळला पाहिजे. टेक्निकल अनालिसिसच्या बेसवरती जर ट्रेडिंग करता आलं तर त्यात नक्की पैसे मिळतात. पण स्टॉप लॉस हा नक्की करायला पाहिजे. स्टॉप लॉस जर केला नाही, 10 वेळा स्टॉप लॉस झाला तरी चालतो. तुम्हाला म्हणजे 50% जरी यश मिळालं पण तुम्ही जर स्टॉप लॉस करायला तयार असाल तर नक्की पैसे मिळतात. आम्ही तर खरं असं म्हणतो बरं का की तुमचे पैसे वाढतात कशामुळे तर लॉस बुक केलं. हे जरा समजायला कठीण आहे. म्हणजे जर मी तुम्हाला विचारलं की गाडीचा वेग हा कशामुळे वाढू शकतो, तुम्ही काय उत्तर द्याल? होय. नॉर्मल उत्तर आहे ऍक्सेलरेटर दाबल्यावर वेग वाढेल. खरं उत्तर असं आहे की गाडीचा वेग वाढवण्याची जी मानसिक क्षमता तुम्हाला येते याचं कारण तिथे ब्रेक आहे म्हणून. क्या बात आहे. कारण मस्त. तुम्ही जर ब्रेक दाबू शकता हे तुम्हाला माहित आहे Yes. म्हणून तुम्ही वेग किती वाढवू शकता. त्या विश्वासावर त्या आपण विश्वासावरती. वेग तर वाढवतो. तसं स्टॉप लॉस आहे. स्टॉप लॉस हा आपला ब्रेक आहे. क्या बात. नाही का? आणि तो जर नसेल मग तुम्ही पाहिजे ती पोझिशन घ्या ना. पण स्टॉप लॉस आहे म्हटल्यावर यू आर सेफ की मी इथे थांबवणार आहे गाडी. ऍक्सिडेंट होऊ देणार नाही. नाही तर ऍक्सिडेंट झालेलं तर कित्येक ट्रेडर आम्हाला माहिती आहे. पण आता सुधारलंय बरंच. कारण आता ज्ञान देणारे महर्षी पण खूप झालेत. म्हणजे आता त्यातही सेबी काही लोकांना पकडतं किंवा यांनी त्यांच्या ज्ञानापोटी मिळवलेले पैसे आणि स्वतःच्या ट्रेडिंग मध्ये मिळवलेले पैसे हे इतके व्यस्त आहेत. म्हणजे क्लासमधनं जास्त पैसे मिळतात. राईट. सर, अनेक प्रश्न आहेत आणि वेळ कमी आहे आपल्याला. आपण काही प्रश्न जे आलेले आहेत त्यातनं आपण हे घेऊयात. कारण हा म्हणजे एका तासात संपणारा हा विषय नक्कीच नाहीये. सो काही प्रश्न आपण नक्कीच घेऊया सर. कारण खूप प्रश्न आलेले आहेत. सो मी सर्वांचेच प्रश्न कव्हर करता येतील असं सांगत नाही, परंतु जास्तीत जास्त प्रश्न घेण्याचा प्रयत्न करूया सर आपण. तेही अधूनमधून आपल्याला टोमणे मारतायत की अहो प्रश्न बघा. होय होय. तर सर एक मिनिट. बऱ्याच जणांनी हे पण केलेलं आहे. आपण त्याबद्दल पण पाहूयात. प्रश्न जर त्यातले त्यात 2-3 आहेत. सर, प्रश्न आहे, शुड वी इन्व्हेस्ट नाऊ ऑर नॉट? हाऊ मार्केट विल रिॲक्ट आफ्टर बजेट? निखिलजींचा प्रश्न आहे सर, की या बजेट नंतर काय होईल आणि आत्ता इन्व्हेस्ट करायचं की नाही? निखिलजी, इन्व्हेस्टमेंटचे 3 प्रकार. म्हणजे तुम्ही एस-आय-पी सारखी इन्व्हेस्टमेंट करणार असाल तर अगदी नक्कीच हरकत नाही. कारण ते वर खाली होऊन चालेल. असं लक्षात घ्या की वर्षभरात किमान 10% आपल्याला परतावा नक्की मिळणार आहे. आणि आपण जर वर्षभर 2 वर्ष बघणार असलो तर नक्की आजही इन्व्हेस्टमेंट करायला हरकत नाही. फक्त आपल्या कॅपिटलच्या प्रमाणात करावी. म्हणजे माझ्याकडे सगळं मिळून कॅपिटल 50 लाख आहे आणि मी 25 लाख टाकतो असं नक्की करू नये. एक प्रमाणात बाबा मी एक 5 लाख रुपये टाकतो. खाली आलं तर अजून वाढवतो. हा एक भाग राहील. आणि मी आता जसं सांगितलं जसं कंपनी कामकाज सुधारेल तसं तुमच्या लक्षात येईल की हा पी रेशो सुद्धा अट्रॅक्टिव्ह होत चालेल. आणि परदेशी पैसा येऊ द्या ना. मग हे लोक कसे आहेत म्हणजे आपण ज्याला म्हणतो ना की
म्हणजे आता मी तो शब्द वापरू की नको, पण ते म्हणजे बेभान असतात. अच्छा. मग ते विकत घेताना आपण कुठल्या काय किमतीला घेतो याच्याकडे बघत नाही. म्हणून तुम्ही नेहमी पाहत असाल तर परदेशी संस्था जेव्हा घेतात तेव्हा आपल्या संस्था भान राखून आपल्या संस्था विकतात विकतात. आणि ही सतत बनवत चालू असते. होय. कधी कधीच असं होतं की दोघेही विकत घेतात, हम्म. कारण त्यांना दोघांनाही काही चांगल्या गोष्टी कळतात. कॉन्फिडन्स. आणि आज नक्कीच आपण असं म्हणूया की मिड कॅप आणि स्मॉल कॅप हे नक्कीच वाढलेले आहेत. ओके. आणि इथे थोडंसं हात राखूनच गुंतवणूक केली पाहिजे. म्हणजे आता बघा, केव्हा गुंतवणूक करायची, तर सरकार जेव्हा जाहीर करतो तेव्हा. म्हणजे मागच्या वर्षी जेव्हा पंतप्रधानांनी सांगितलं, एक मोठा डिफेन्स एक्सपो झाला आणि त्याने डिफेन्स इंडस्ट्रीला असं एक नॅरेटिव्ह दिला, एक आश्वासन दिलं की तुम्ही किमान $6 बिलियन आपला एक्सपोर्ट झाला पाहिजे, या दिशेने प्रयत्न करा. त्यावेळेस ज्यांनी डिफेन्समध्ये गुंतवणूक केली ते आज 5-6 पट किमतीवरती ते शेअर्स आहेत. आता आज करायचे की नाही हा मोठा मुश्किलचा प्रश्न. म्हणजे आता कसं आहे की आज जर केलं तर कसं आहे, म्हणजे मग खाली आला तर मोठी पंचायत होते ना. बरोबर. मग आपण टिकवून धरू का, आपण Yes. खरंच 5 वर्ष थांबणार आहोत का? थांबणार असू तर नक्की यातही पैसे मिळतील, बरोबर. पण तेवढं मानसिक सामर्थ्य पाहिजे. म्हणजे निखिलजी, जाऊ दे, पुढचा प्रश्न घेऊया. म्हणजे माझ्याकडे इतकी उदाहरणं आहेत. एक कबीरांचा दोहा आहे, तो आठवतो की जशी माशी एखादी गुळाला चिकटते आणि ती चिटकूनच बसते आणि नंतर मग तिच्या लक्षात येतं की आता आपल्याला उडायचंय, पण उडायचंय पण उडताच येत नाही. बरोबर. आता रिलायन्स पॉवर मध्ये इन्व्हेस्टमेंट केलेल्या लोकांचं असंच झालं. होय. 425 ला घेतलेला शेअर आज न उद्या वर जाईल या आशेने या चिकटून आशेने बसलेत. चिटकून बसले. आता तो आजही तसाच आहे. कदाचित आता नव्याने वर जाईल असं म्हणतात, कारण डेट फ्री झाली आहे कंपनी. पण असो, पॉईंट असा की आज संध्या कमी असतील डायरेक्ट स्टॉकमध्ये, पण आजही लार्ज कॅप मध्ये नक्की संधी आहे. तिथे पैसे आपण टाकू शकता आणि बजेट नंतर जर खाली आलं तर त्यात वाढही करू शकता. बरोबर. येस. तर खूप छान सर. आणखीन एक प्रशांतजींचा प्रश्न आहे, राजकीय परिस्थितीत बदलानुसार गुंतवणूक कितपत बदल करा, किती टक्के किंवा धोका स्वीकारावा? मला वाटतंय त्यांना म्हणायचंय की कितपत बदल करावा आणि किती टक्के धोका स्वीकारावा या राजकीय परिस्थितीच्या बदलानुसार. म्हणजे असं काही पॅरामीटर्स असतील? अशा पॅरामीटर आहेत असं वाटत नाही, पण ट्रेडरनी मात्र आपल्या पोझिशन कापून टाकलेल्यावर आहे. म्हणजे आता यावेळेस सुद्धा जो मॅक्झिमम लॉस झालाय बघा, तो कोणाला झालाय आणि मॅक्झिमम प्रॉफिट कोणाला झालाय ते तुम्हाला सांगतो. हे जे बाजार उसळला 3 तारखेला आणि 4 तारखेला खाली आला, 3 तारखेला आपल्या देशाच्या रिटेल गुंतवणूकदारांनी 20,000 कोटीची गुंतवणूक केली. बरं, मार कोणाला बसला, तर परदेशी संस्था ज्यांनी दुसऱ्या Selling केलं दिवशी होतं. सेलिंग केलं आणि ते सगळं त्यांना कव्हर करायला लागलं. म्हणजे सो अल्टिमेटली तुम्ही जर तुमचं मन स्थिर ठेवलं ना, तर हे राजकारण म्हणजे राहू दे एका ठिकाणी, आपण अर्थकारण बघूया. बरोबर. की ठीक आहे, मी या कंपनीत गुंतवणूक केली, राजकारणामुळे काही बदल होणार आहे का? म्हणजे जे अत्यंत सेन्सिटिव्ह सेक्टर्स आहेत त्याच्यामध्ये गुंतवणूक न करता, म्हणजे आज मी कदाचित म्हणेन की डिफेन्स सेक्टर खूप वाढलंय, त्याच्यापासून थोडं दूर राहा बाबा. म्हणजे वाढेल ते अजूनही, पण माहित नाही ना बरोबर. आपल्याला. बरोबर. येईल खाली त्यावेळेस करूया, मध्ये मध्ये आलेलं आहे खाली, पण त्यावेळेस हिंमत होत नाही. तर एक छान प्रश्न आहे मंजू यांचा, की बहुतेक स्त्रियांना सोन्यात गुंतवणूक करायला आवडते, तर ती सुरक्षित असते म्हणून, पण सध्या मध्यमवर्गीयांनी गगनाला भिडलेल्या सोन्याच्या भावाकडे पाहता काय आणि कशात गुंतवणूक करावी, आणि जी गुंतवणूक सुरक्षित आणि फायदेशीर असेल यावर काही मार्गदर्शन करावे सोन्याच्या खूपच वेगळा म्हणजे विषय असेल तरी वेगळा विषय आहे. हरकत नाही. पण सोनं आणि चांदी या दोघांमध्ये सुद्धा सध्या या प्रेशियस मेटल्समध्ये सध्या गुंतवणुकीला स्कोप आहे. आणि त्यात आम्हाला असं वाटतं की सोन्यामध्ये गुंतवणूक करताना सॉव्हरिन गोल्ड बॉन्ड्स जे सरकार देतं, त्याच्यामध्ये आपलं जर डीमॅट अकाउंट असेल तर त्याला ₹50 डिस्काउंट पण आहे, कन्सेशन पण मिळतं, त्यात जरूर करावी. त्यात अनेक फायदे आहेत. म्हणजे 8 वर्ष त्याला मुदत आहे. 8 वर्षानंतर जर तुम्ही ते ठेवले आणि बाजारभाव दुप्पट तिप्पट असला तर जो काही कॅपिटल गेन होईल तो करमाफ आहे. बरोबर. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, सोन्यात गुंतवणूक केल्यानंतर तुम्हाला फक्त मिरवता येतं नाही का, त्याच्याबद्दल कोणी डिव्हिडंड देत नाही. इथे 2.5% डिव्हिडंड पण मिळतो. तर ही गुंतवणूक सगळ्यात बेस्ट. परंतु आपल्याला काही नवऱ्याला बोनस मिळाला म्हणून त्या निमित्ताने काही घरात सोनं नाणं घेऊन ठेवायचं असेल त्यालाही हरकत नाही, पण तो दागिन्यांमध्ये घट होते हे लक्षात घ्या. तर दागिन्यांपेक्षा गोल्ड बीज किंवा गोल्डचे ETF किंवा सॉव्हरिन बॉन्ड्स हे चांगले. आणि आजकाल सिल्व्हरचं पण इंडेक्स फंड आलेलं आहे, तो पण गुंतवणूक. आणि सिल्व्हर तर गेले 10-11 वर्षामध्ये इतक्यावर आले नाही. म्हणजे आपण त्याचा डॉलरचा रेट बघूया. म्हणजे डॉलरचा रेट $24 $25 होता, तो पाहता पाहता तिथनं $30 वर गेला. बरोबर. हा इथनं कदाचित इथूनही 10-20% वाढू शकतो, कारण त्याला इंडस्ट्रियल डिमांड आहे.
बरोबर. म्हणजे सध्या कसं आहे की जगाला लेड बद्दल थोडस हे आहे, म्हणजे भीती आहे थोडी. भीती आहे. त्याच्यामुळे जे शोल्डरमध्ये लेड वापरतात त्याच्याऐवजी सिल्वर आणि कॉपर आणि टिन वापरून करा, म्हणजे सिल्वरचा वापर वाढतोच आहे. वाटतो. प्लस कित्येक ठिकाणी सिल्वर हे वापरलेच जातं, हम्म. म्हणजे इंडस्ट्रियल युजही आहे. हम्म. प्लस भांडे ह्याच्यामध्ये वापर आहे. हम्म. आणि सिल्वर बरेच वर्षात वाढलेही नाही. हम्म. त्याच्यामुळे चांदी आणि सोनं हे आम्हाला अगदी आवडतं. 1 तारखेला आम्ही एक कार्यक्रम केला होता, केला त्यात होता. आम्ही आवर्जून सांगितलं होतं. तिथनंही वर आलेलं आहे आणि अजूनही कदाचित वर जाईल, पण तिथे संयम ठेवलाच पाहिजे. राईट. आणि गृहिणींनी मात्र दागिन्यांच्या मागे लागावं की न लागावं आहे, आपल्या भात्यामध्ये किती दागिने आहेत, आपण किती वेळा सोशलायझिंग करतो हे बघून करावं. बरोबर. अदरवाईज सॉव्हरीन बॉन्डमध्ये करावं. येस. थँक्यू सर. एक आणखीन एक आता की आत्ता कोणते सेक्टर आकर्षक वाटतात या व्हॅल्युएशनला? एक आपल्या आजच्या व्हॅल्युएशनला म्हणजे एक तर बँकिंग सेक्टर चांगलं वाटतं. अच्छा. म्हणजे नक्कीच चांगलं वाटतं. बँकिंगमध्ये मात्र आम्ही असं म्हणू की आपला प्रेफरन्स सध्या आता खाजगी बँकांना देऊया. म्हणजे इतके दिवस सरकारी बँका आपल्या टॉपला होत्या आणि त्याचं कारणही होतं. म्हणजे सरकारी बँकांमध्ये ज्या प्रकारे एकूण पूर्ण बदल दिसत होता, म्हणजे तुम्ही कुठल्याही बँकेत जाऊन बघा, म्हणजे अगदी बँक ऑफ बडोदा पासून पंजाब नॅशनल, म्हणजे मी नाव घेत नाही, म्हणजे त्या बँकेचं स्वरूप बदललेलं आहे. अच्छा. आता बरोबर. बँकेचं बदललंय, स्टाफही बदलेल. म्हणजे जे मीम्स फिरतात आणि जोक्स होय, फिरतात, होय. पण त्याच्याऐवजी ज्या खाजगी बँका आहेत, म्हणजे एचडीएफसी बँक थोडीशी वाईट टाकली होती, ती आता या नाही तर पुढच्या तिमाहीला त्यातही येऊ शकतो. आयसीआयसीआय बँक तर ऑल टाइम फेवरेट आहे. तर या खाजगी बँकांमध्ये ऍक्सिस बँक हे क्षेत्रच चांगलं वाटतं. आणि कुठली बँक निवडावी हे जर कठीण वाटत असेल तर बेस्ट म्हणजे बँक बीस आहे, त्यात आपण गुंतवणूक करू शकतो. इव्हन ऑटोमोटिव्ह सेक्टर सुद्धा आम्हाला असं वाटतं अजूनही तिथे वेटिंग लिस्ट आहे. अजूनही लोकांची इच्छा आहे की आम्हाला नवीन नवीन हे घ्यावं. त्यामुळे आम्हाला ऑटो बीस हा पण सेक्टर चांगला वाटतो. परंतु तो तेजीच्या शेवटच्या टप्प्याला आला असावा, म्हणजे कदाचित अल्पकालीन गुंतवणूक तिथे करता येईल. अच्छा. या व्यतिरिक्त शेतीचे धोरण जिथे आहेत त्या ठिकाणी नक्की म्हणजे अॅग्रोकेमिकल सेक्टर हा जो सेक्टर आहे तो सध्या खाली आहे. केमिकल सेक्टर हा खाली आहे. एक 3-4 महिन्यामध्ये तिथून म्हणजे ज्याला दीर्घ पल्ल्याची करायची आहे त्यांनी खाली काय आहे ते बघितलं पाहिजे. ज्याला तात्पुरती करायची आहे त्यांनी वर काय आहे, मोमेंटम कुठे आहे ते बघितलं पाहिजे. म्हणजे दोन्ही गुंतवणुकी वेगळ्या आहेत. पैसे टाकून केलेली गुंतवणूक फळ देणारच आहे. फक्त तुम्हाला योग्य त्यावेळी बाहेरही पडता आलं पाहिजे. आम्ही जे नेहमी सांगतो, आम्ही असं म्हणतो की 2 खिसे ठेवा. एक खिसा लांब पल्ल्याचा, एक खिसा शॉर्ट टर्मचा. आणि शॉर्ट टर्म मध्ये म्हणजे तुम्हाला ते समाधान मिळत राहील की आपण काहीतरी केलं, काहीतरी पैसे मिळाले. 4 चौघात सांगायला हवं ना की मला कसा प्रॉफिट झाला. आणि लांब पल्ल्याचे जे आहेत ते विसरून जा. म्हणजे ठीक आहे हे मी घेतलंय हा विसरून जा. म्हणजे ज्या लोकांनी टाटा पॉवर मध्ये 80 रुपयाला गुंतवणूक केली कोविडच्या दरम्यान, 60 पासून 60ला केली नसेल, 80ला केली, आज 450 आहे. आज ते आनंदीच आहे. आता इथे उगीच प्रॉफिट बुक करू नका, होऊ द्या काय होतंय. तो पूर्णपणे उमलू द्या त्या फुलाला. बरोबर. अजूनही फुल पूर्ण उमललेलं नाहीये. असो तर सेक्टर वाईज हे 2 सेक्टर चांगले वाटतातच आहेत. तिसरा मेटल सेक्टर चांगला वाटतो. कारण मेटल सेक्टर हा अगदी त्याचा संबंध चीनच्या उपभोग क्षमतेवरती आहे. चीन आता गेली 4-5 वर्ष लढतोय त्यांच्या अंतर्गत त्रासामुळे आणि त्यामुळे त्यांनी पहिल्यांदा व्याजदर कमी करणारी चीन होती. चायनाने पहिल्यांदा कमी केली. चायना कसं आहे सगळ्यात मोठा निर्यातदार पण आहे आणि आयातदार पण आहे. बरोबर. त्यामुळे मेटल कन्झम्पशन पण त्यांचं मॅक्झिमम. आणि त्याबरोबर जर आपले पण धोरणं सरकारी राहिली तर म्हणजे आता स्टील सेक्टर ऑलरेडी भरपूर वाढलंय. पण जर इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये जर असाच जोम चालू राहिला, 11 लाख कोटी मागच्या वर्षी सरकारने अलोकेट केलं. या वर्षी जर अजून 10% वाढायले तर स्टील आणि सिमेंट यांना काय मरण आहे, नाही का? बरं नॉन फेरस मध्ये म्हणजे आता मला थोडं दुःख होतं, हिंदाल्को सारख्या शेअरनी मार्केटची परिस्थिती अनुकूल नाही म्हणून नोव्हेलिसचा जो इश्यू होता तो थांबवला किंवा पोस्टपोन केला. तर तसं न करता जरी त्यांनी केलं असतं तर कदाचित पुन्हा मार्केट सुधारलंच आहे. तर हे कसे हे मोठे बलदंड शेअर्स असतात. अत्यंत जोरदार काम आहे, व्यवस्थापन चांगलं आहे आणि यांच्या पोटात खूप अजून म्हणजे काय त्याला म्हणतात शक्ती आहे, अजून पोटेन्सी बाकी आहे. म्हणजे नाल्को सारखा शेअर एकेकाळी तो वाढीत होता पुन्हा पब्लिक सेक्टर म्हणून. पण तुम्हाला माहिती आहे का नाल्को म्हणजे ज्या ठिकाणी आहे ते रेल्वे स्टेशन कंपनीच्या मालकीचं आहे. कंपनीच्या ऍसेटचा जर विचार केला आणि सरकार आज न उद्या जर आपलं कर्ज कमी करायचं असेल तर ऍसेट काढणारच आहे ना विकायला, नाही का? सध्या फक्त डिव्हिडंड वरती काम होत आहे कारण रिझर्व्ह बँकेने एवढा मोठा दिला, पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग दिला. येस. त्यामुळे पीएसयूला थोडं बाजूला ठेवा सर. आणि
खाजगी बँकांकडे बघा. केमिकल थोडंसं अजून थांबायची तयारी असेल तर केमिकल क्षेत्राकडे बघा. ॲग्रोकेमिकल्स प्राधान्याने. वा, थँक्यू सर. खूप छान सांगितलंय. हे प्रश्न आपण दयानंदजी हा प्रश्न घेतलेला होता. केतनजी हाही प्रश्न झालेला होता आपला. हर्षवर्धनजी विचारतायत की कॉलिशन गव्हर्नमेंट आल्यामुळे गुंतवणुकीसाठी कुठले सेक्टर अवॉइडेबल आहेत आणि कुठले आहेत फेवरेबल आहेत. आत्ताच आपलं विवेचन झालं. आणखीन एक आहे की एनी अफेक्ट ऑफ सौदी पेट्रोल USD डिलिंक, म्हणजे US डॉलरवरनं डिलिंकिंग जे चाललंय. फ्रँकली मगाशी पण मी म्हटलं की खनिज तेलाची पूर्वी इतकी भीती राहिली नाही. येस. आणि खरं तर म्हणजे पूर्णपणे आपण म्हणू शकत नाही, हं. पण 28 देश असे आहेत जगामध्ये होय. की जिथे रुपया हा करन्सी म्हणून वापरायला परवानगी आहे. होय. आणि 28 देश आहेत. 28 देश आहेत. हं, हं. म्हणजे असे छोटेच आहेत, होय. पण त्यात जर्मनी आहे, येस. त्यात सिंगापूर आहे. होय. म्हणजे आणि आपण ते UPI पण बघतो. होय. UPI पण वापरता येतं हं, परदेशात हं, गेलं हं, तरी. हं. म्हणजे डॉलर डिलिंकिंगचा नक्कीच म्हणजे आपणही तसे हुशार लोक आहोत. हं, हं. म्हणजे आपलं परराष्ट्र धोरण खरंच चांगलं झालं. हं, म्हणजे हं. आपण रशियाकडनं जोपर्यंत त्यांचा अगदी गळ्यापर्यंत रुपया येत नाही तोपर्यंत आपण ऑइल घेतो. ऑइल घेतलं. आता ते म्हणतात आमचा रुपया इथपर्यंत झालाय, आता आम्ही याच्या पुढे रुपयात ट्रेड करणार नाही. मग आपण इराणकडनं अमेरिकेची थोडीशी नाराजी पत्करून सुद्धा आपण 4 पावलं पुढे जातोच. म्हणजे सौदीचं जे डॉलर डिलिंकिंग आहे त्याचा नक्की फायदा होईल आपल्याला. पण मला असं वाटतं खनिज तेलाची भीतीच आपण काढून टाकायचा प्रयत्न चालू आहे. ती Right. जाणार नाही. पण त्यासाठीच हे इलेक्ट्रिक वाहनांवरती भर, त्यासाठीच अल्टरनेट एनर्जीवरती भर, ग्रीन एनर्जीवरती मोठं काम चालू आहे. होय. म्हणजे ग्रीन हायड्रोजनचं किंवा म्हणजे ब्लू मध्ये पहिल्यांदा सुरू झालं, आता ग्रीन मध्ये सुरू झालं. तर त्याच्यावर अवलंबित्व जरी 50% म्हणजे भारत आणि चीन हे दोनच देश आहेत की जे जगातले सगळ्यात मोठे आयातदार आहेत तेलाचे, खनिज तेलाचे. बरोबर. तर आपण आयातदारापासून निर्यातदार तर होऊ शकणार नाही, कारण आपल्याकडे साठाच नाही तेवढा. परंतु म्हणजे जमिनीच्या खाली किंवा समुद्रात. परंतु निदान कमी जरी करता आलं तरी चलन सुधारेल ना. येस. क्या बात आहे. छान. सर मला वाटतं म्हणजे माझी हरकत नाहीये. माझे आपले होय, लोक कंटाळले नसेल तर. होय, एक वेळ तसा संपलेला आहे. हो. परंतु आपण एक काही प्रश्न बरेच आहेत आणखीन. तर एक 2-3 प्रश्न घ्यायचे. हो, घे. चालेल. एक आणखीन एक प्रश्न आहे की ऋषिकेश यांचा आहे की ऑप्शन ट्रेडिंग करण्यात काय रिस्क असते. आता आपण बऱ्यापैकी मला वाटतं त्याच्यावर बोललेलं आहे आणि तरी काही ऍड करू शकत सर. तसंच ऑप्शन ट्रेडिंग आणि कोणत्या योग्य करणं योग्य आहे की नाही. ऑप्शन ट्रेडिंगला आजकाल म्हणजे जेव्हा पूर्वीचा एक स्टँडर्ड ट्रेड असायचा ऑप्शन मधला, तो म्हणजे समजा आता निफ्टीचं ऑप्शन घेतलं, निफ्टीचं घेणं एवढ्यासाठी की तिथे डिलिव्हरी कंपल्सरी नाही. आजकाल तर अदरवाईज डिलिव्हरी कंपल्सरी आहे. तुम्ही जर ऑप्शन शॉर्ट केला तर तुम्हाला तेवढा मध्ये स्टॉक पाहिजे तुमच्याकडे. तर निफ्टीमध्ये निफ्टीच्या चालू भावाच्या 8% वर आणि 8% खाली एक कॉल लिहायचा आणि एक पुट लिहायचं, म्हणजे राईट करायचं. आता पुस्तकी ज्ञानाप्रमाणे गेलं तर हे सगळ्यात रिस्की प्रकार आहे, कारण कॉल रायटर्स आर द मोस्ट रिस्की पीपल. पण दुर्दैवाने जिथे म्हणजे जसं इश्क आहे तो रिस्क आहे म्हणतात ना, म्हणजे जिथे रिस्क आहे म्हणून तिथे रिवॉर्ड आहे. पण इथे 12 पैकी 10 महिन्यात जर पैसे मिळाले तर उरलेल्या 2 महिन्यात जर तुमचं जर स्टॉपलॉस जागेवर नसला तर मोठा तोटा होऊ शकतो. त्यामुळे ऑप्शन मधली रिस्क ही की ऑप्शन सेलिंग मध्ये मॅक्झिमम रिस्क आहे. पैसे मिळतील, मग त्याला 2 उपाय आहेत. एक म्हणजे समजा आता स्टॉक मध्ये ऑप्शन करायचं म्हटलं तर डिलिव्हरी आपल्या खिशात असावी, पहिली गोष्ट. म्हणजे समजा आपलं ऑप्शन आपल्या याच्या बाहेर गेला तर आपण निदान डिलिव्हरी देऊन ते सेटल करू शकतो. जेव्हा केव्हा तो खाली येईल तेव्हा पुन्हा डिलिव्हरी रिकव्हर करू शकतो. सिम्पल. दुसरा उपाय असा की समजा 100 रुपयाचा आपण ऑप्शन लिहिलाय तर त्याच्यावरती 10 किंवा 20 रुपयाचा एक ऑप्शन घ्यायचा. ओके. म्हणजे समजा ओटीएम घ्यायचा. आउट ऑफ द मनी. ओके. एक इन द मनी विकायचा आणि आउट ऑफ द मनी विकत घ्यायचा. म्हणजे कसं की तुमचा लॉस तेवढाच त्या 2 लिमिटेड राहील. म्हणजे मग इथे वेळावाकडा लॉस होत नाही. फायदा झाला तरी कमी होतो. कारण फायदा केव्हा होणार आहे की जर समजा तुमच्या जो ऑप्शन तुम्ही घेतलाय तिथपर्यंत जर शेअरचा भाव गेला तर नक्की, कारण जो तुम्ही विकलाय तर तो तुमचा खिशात आला, तेवढा तर नक्की फायदा झाला. आणि तोटा होण्याची शक्यता एवढीच आहे, या दोघातला फरक एवढाच तोटा होणार. पण ऑप्शन ट्रेडिंग मात्र तिचं सुद्धा मी असं म्हणेन की थोडंसं तुम्ही आलेख जाणून घ्या आणि मगच ऑप्शन ट्रेडिंग करा. आलेखावरती बेतलेलं जे ऑप्शन ट्रेडिंग आहे त्यात चांगले पैसे मिळतात. पर्टिक्युलरली
म्हणजे ब्रेकआउट ट्रेड्स आणि रिव्हर्सल ट्रेड्स दोन्ही तुम्हाला आलेखानी मिळू शकतात. रिव्हर्सल ट्रेडमध्ये मोठे पैसे आहेत, त्यात मोठे पैसे मिळतात आणि मला काही ट्रेडर्स माहिती आहेत की ज्यांनी आउट ऑफ द मनी ऑप्शन्स घेऊन मोठे मोठे पैसे कमवलेले आहेत. म्हणजे विश्वास लागतो थोडासा स्वतःच्या निवडीवरती. म्हणजे रुपया ₹1.5 मिळालेला ऑप्शन 10,000 रुपयांनी विकले, 20 बरोबर. रुपयांनी विकले. बरोबर. असं. येस. पण सर त्याच्यामध्ये एक थोडा टाइम फॅक्टर असल्या कारणाने ते होल्ड करणं योग्य ठरणार नाही. हे बरोबर? फार तुम्ही महत्वाचं पॉइंट आउट केलं. म्हणजे राहिलं सांगायचं माझे, की आम्ही असं म्हणतो की ऑप्शन हा कापरासारखा आहे. हं. जेव्हा तुम्ही विकत घेता तेव्हा तो कसा पटकन जळून जातो, कारण आम्ही एक्सपोनेन्शियली त्याची टाइम व्हॅल्यू कमी होते. बरोबर. कारण त्यामुळे ज्या आठवड्यात घेतला त्या आठवड्यात विकलेला चांगला, म्हणून विकली ऑप्शन जास्ती चांगली. Yes. कारण कसं होतं, महिन्याभराचा जरी ऑप्शन असला तरी तरी शेवटी त्याचा काही संबंधच राहत नाही. बरोबर. म्हणजे प्राइस जरी वाढली तरी आपला ऑप्शन तिथेच असतो. त्याच्यापेक्षा या आठवड्यात घेतला, या आठवड्यात संपवावं. जर आठवड्याच्या म्हणजे महिन्याच्या सुरुवातीला घेणार असू आपण, तर आपल्या अपेक्षेप्रमाणे त्यात थोडासा राईज मिळाला, देऊन टाकला पाहिजे. तो नंतर लिनियरली चालणार नाहीये. बिलकुल. म्हणजे हे अगदी घट्ट लक्षात ठेवावं की ₹100 म्हणजे अगदी रिलायन्सचं उदाहरण सांगतो. रिलायन्सचा 2900च्या वर जेव्हा जायला लागला तेव्हा 2940चा ऑप्शन समजा ₹10 ₹12 असेल, तर तो त्या आठवड्यामध्ये ₹10 जरी वाढला तरी त्या ₹10 तुम्हाला 50% Yes. मिळू शकतो. पण महिन्याच्या शेवटी जर तो 2940 झाला तर तुम्हाला काही मिळणार काही नाही. नाही मिळणार. राईट. तेव्हा टाइम व्हॅल्यू फार महत्वाची आहे येस. ऑप्शन ट्रेडिंग. थोडक्यात काय तर अगदी लिमिटेड म्हणजे ₹5,000-10,000 थोडेसे आपल्यानुसार 5-1% टाकावेत म्हणजे दुकान बंद नाही होणार. दुकान बंद नाही होणार. तुम्हाला स्वतःलाही ऑप्शन नाही, ट्रेडिंगचा नाही, भरपूर नाही, म्हणजे अनुभव आहे. कारण पण नाही काय होतंय की युट्यूबवर सर म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात हे चाललंय. किती डीमॅट अकाउंट्स ओपन होत आहेत, नवीन लोक येत आहेत आणि मग कोणीतरी टिप देणार, मग कोणीतरी ऑप्शनचं काही ना काहीतरी सांगत राहणार. सो काय होतंय की लॉस खूप होतोय लोकांचा आणि मग त्यापेक्षा योग्य मार्गदर्शन ज्या ठिकाणी मिळेल तर स्लोली पण त्यानुसार पैसे तरी वाचले पाहिजे. नाही तर ते हात खूप मोठी राखून गोष्ट केलं आहे. पाहिजे सर आणि Yes. विचारपूर्वक करायला पाहिजे. म्हणजे बिलकुल. कोणीतरी सांगितलं म्हणून आणि टिप म्हणून येस. तर नक्की करू नये. स्वतः समजून घ्यावा आलेख आणि तो जो कोणी आपल्याला ज्ञान देतोय YouTube वरती किंवा कुठे, तो का सांगतोय आणि ते आपल्याला पटतंय का? कारण तुमचा आत्मविश्वास तुम्हाला पैसे देऊन जाणार आहे. येस. बिलकुल. खूप मोठी गोष्ट सांगितली सर. एक ऑटो सेक्टर बद्दल आहे जयंत बोकील यांचा, तो उत्तर दिलेलं आहे आपण. विराज भोसले विचारतायत सर की स्विंग ट्रेडिंग कसं करावं आणि काय पाहावं स्टॉकमध्ये? घ्यायचा आहे सर प्रश्न? म्हणजे आहे छान प्रश्न आहे. प्रश्न, सगळ्यांना हां, म्हणजे इंटरेस्ट असेल इंटरेस्ट असं असेल वाटत तर. नाही. पण स्विंग ट्रेडिंग मध्येही पैसे मिळतात. पण विराज हे लक्षात ठेवा, प्रत्येक ठिकाणी स्टॉप लॉस महत्वाचा आहे. ज्या ठिकाणी ब्रेकआउट येतो त्या ठिकाणी स्विंग ट्रेडिंग करण्याचा मोह होतो आणि ब्रेकआउट अनेकदा फेल होतो. म्हणजे कसं आहे की आपल्यापेक्षा खूप शहाणे लोक या बाजारात आहेत. त्याच्यामुळे जेव्हा तिथे सामान्य तुमच्या आमच्यासारखा गुंतवणूकदार जेव्हा ब्रेकआउट मध्ये घ्यायला जातो, तेव्हा तिथे लोक डिस्ट्रीब्युशन करायला तयार आहेत. ते म्हणतात चला आता वर आला का, चला इथे. म्हणजे अनेकदा असं म्हणतात डबल टॉप झाला. डबल टॉप झाला आणि तो एक दिवस वाढला की तिथे घ्यायला लोक धावतात. नवखे लोक घ्यायला धावतात आणि तिथे हे लोक, तयारीचे लोक, ॲस्ट्यूट इन्व्हेस्टर्स, ट्रेडर्स ते विकायला बसलेलेच असतात. जेव्हा त्यांना काबीज केला जाईल तेव्हाच तो चालेल. येस. पण ते मग तो असा चालेल ना. मी आता अगदी तुम्हाला महिंद्रा अँड महिंद्राचं उदाहरण सांगतो. महिंद्रा अँड महिंद्रा हा एक मला वाटतं 2 वर्षापूर्वी ₹950 त्याच्या आधीचे 5 वर्ष तो अडायचा. म्हणजे तो तिथे मल्टिपल टॉप त्यांनी केले. 950, 900, 950 गेला की खाली यायचा. 900, 950 गेला की खाली यायचा. तिथून त्याला ब्रेकआउट मिळाला. आता इथे ज्यांनी मोमेंटम ट्रेड केला, ही कॅन कन्व्हर्ट इट इंटू डिलिव्हरी ट्रेड ऑल्सो. तो आज तागायत जरी विकला नाही तरी आज तो ₹2800-2900 आणि तो नाहीच आला खाली. म्हणजे तो एकदा तिथनं जो सुटला तो सुटला. असे पण ट्रेड मिळतात. कधी कधी अनेक पट वाढतात. पण हे प्रत्येक ट्रेड असा होणार नाही नक्कीच. काही ट्रेड होतील तिथे आपलं एवढा माझ्या नशिबात प्रॉफिट आहे तेवढा घ्यावा आणि बाजूला वाढवा. ट्रेडिंगचे शेअर यासाठी खूप चांगले. म्हणजे एशियन पेंट मध्ये असे खूप स्विंग्स मिळाले. राईट. खूपच सर. जागतिक मंदीचा आपल्या मार्केटला काही धक्का लागेल का? प्रशांत केदार यांचा आहे तर आपण बोललेलो. सुकृत देव विचारतात की हाऊ क्रुशियल विल बी द नेक्स्ट 5 years फॉर द मार्केट अँड इकॉनॉमी टू मूव्ह टुवर्ड्स 5 ट्रिलियन इकॉनॉमी अँड इन्व्हेस्टमेंट. त्याबद्दलही आपलं झालेलं आहे विषय. नाही, ते स्वतःही ज्ञानी आहेत. त्यांनी आपल्याला काय विचारावं. परंतु नक्कीच पुढचे 5 वर्ष चांगले आहेत. 5 वर्षात की 3 वर्षात की 4 वर्षात एवढाच प्रश्न आहे. म्हणजे आमचे अजून मित्र आहेत. त्यांचं एक स्टँडर्ड वाक्य आहे की नॉट इमिजिएटली बट डेफिनेटली. त्याच्यामुळे 1 लाखाचा इंडेक्स होणारच आहे. बरोबर.
कधी बरोबर. होतो हे तुम्हाला आम्हाला माहित नाही, तो होणारच आहे. योग्य त्यावेळी बरोबर. नदी समुद्राला मिळणारच आहे. येस. असं राइट. तर आणि विधानसभेचा परिणाम निवडणुकीचा परिणाम होतो का? जसा लोकसभेचा होतोय, तसा विधानसभेचा होतो का? वि- सचिनजींचा प्रश्न आहे. विधानसभेचा सुद्धा एक परिणाम झालेला आपण बघितला. म्हणजे नोव्हेंबरमध्ये जेव्हा विधानसभेचे अंदाज होते हां. ते असे होते की भाजपला मिळणार नाही, 3 राज्य जातील हातातून हो. आणि 3 गेले म्हणजे लोकसभेतही त्रास होईल. हं, हं, हं. एक्झॅक्टली उलट झालं. हं. आणि म्हणजे नोव्हेंबर आणि डिसेंबर मध्येच बाजार 3-4%, 5% वाढला. म्हणजे विधानसभा निवडणुका सुद्धा जास्तीत जास्त सशक्त करत जात आहेत. हं, हं, हं. आता या म्हणजे 2 दृष्टीने बघावं याच्याकडे, की विधानसभा निवडणुकीत सुद्धा सत्ताधारी पक्ष जर पुन्हा विजयी झाला हं, हं. म्हणजे हं, हं. तर राज्यसभेतली त्यांची जागा वाढू शकते. बिलकुल. आणि राज्यसभेतल्या जागा वाढल्या तर काही चांगल्या सुधारणा त्यांना करता येतील. करता येईल. आता मला नाही वाटत ज्याला आपण नाजूक म्हणतो हं. तशा सुधारणा करायला सरकार धजावेल. बिलकुल. म्हणजे संविधानच बदलू, आम्ही असंच करू, असं जरा विचारपूर्वकच करतील. बिलकुल. पण कारण सर्वांना घेऊन सर्व मतांनी सरकार चालवायचं. हं. पण विधानसभेची निवडणूक ही नक्कीच फायदा देऊन जाईल. अच्छा. आणि जिथे आता मतांची टक्केवारी वाढली आहे, हं. पण त्याचं रूपांतर जागांमध्ये झालं नाही लोकसभेच्या, हं, हं. तिथे नक्कीच काहीतरी बळ मिळेल सरकारला. बिलकुल, बिलकुल. बघूया काय होतं. छान. सो बऱ्याच जणांचे सर हे पण आहेत, की एक आणखीन एक आहे, की पेनी स्टॉक्स. सो पेनी स्टॉक्स बद्दल सर सांगण्याची सर पेनी सांगा. स्टॉकची एकच गोष्ट सांगतो, की पेनी स्टॉकमध्ये असे जेव्हा तुम्ही 50, 60, 70, 80, 100 स्टॉक्स बघाल, हं, हं. तेव्हा त्यातला एखादा तुम्हाला अनेक पट वाढणारा मिळणार आहे. हं, नक्की हं. मिळणार. हं, हं. नक्की मिळणार. पण आता त्यात तुम्ही किती पैसे गुंतवता हे पण तुम्ही बघितलं पाहिजे ना. बरोबर. कारण एक तुम्हाला अनेक्डोट देतो. माझ्याकडे एक जण आले, रिलायन्स डिफेन्स हं, नावाचा एक हं. शेअर हं, आहे. हं. म्हणे त्यात आम्हाला गुंतवणूक करायची. हं. म्हणे मला सर 3 लाख शेअर घ्यायचे, ₹3 भाव होता. तर बरोबर. आमच्याकडे असं काही कोणी विचारलं तर ते म्हणतात सरांशी बोला पहिल्यांदा, आम्ही नाही घेणार. हं, हं. आता मला म्हटलं सर, मी म्हटलं "भाऊ का तुम्ही हं, घेताय?" नाही हं. म्हणे मेरे पास टिप है. हं. म्हटलं यार टिप है लेकिन ये क्यों बढ़ेगा ये तो बोलो. तर म्हणे वो मालूम नहीं लेकिन टिप है. हां. मग कसं बसं आम्ही त्यांचं सांत्वन करून हं. त्यांना 3 लाखाच्या ऐवजी 50,000 शेअर घेतले. हं, हं. आता हं. 50,000 शेअर घेतल्यानंतर काही दिवसांनी तो शेअर 3 चा ₹2 झाला. हं. तर म्हटलं म्हणजे मीच त्यांना फोन केला, म्हटलं देखो यार बच गया पैसा. हं. अरे नहीं नहीं बोला अब ले ले. जे राहिलेले जे अजून घ्या. आज घेऊन टाक. म्हटलं का पण? म्हणजे माझं एकच म्हणणं आहे सर. हं, हं. जेव्हा आपण असा विचार करतो ना, की हा शेअर ₹10 आहे. हं, त्यात हं. तेजीमध्ये वारा वाहील तसं सगळंच सगळंच उडणार आहे. बरोबर. सगळेच पैसे मिळणार. आणि असे म्हणजे ज्याला आपण रिंग केलेले स्टॉक्स अनेक आहेत. हं. अनेक आहेत. हं. म्हणजे कितीतरी मला माहिती आहेत, मी नाव घेत नाही. हं. पण ते वर जातात, खाली येतात आणि तुम्ही बरोबर. त्या पेंडुलम बरोबर जर शिरलात, हं, हं. तर तुम्हालाही पैसे मिळतील. नाही हं, असं नाही. हं, हं. परंतु जर तुमचं विकायचं राहिलं, हं, तर हं. ते जसं येस. माशीचं सांगितलं ना, माशी लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट. लॉंग टर्म. मग मेरा तो लॉंग टर्म है. मैं तो अटक गया. मग तो 4-4, 5-5 वर्षांनी तो वेळ येते. ती वेळ येते, की पुन्हा बाहेर हो, पडायची. हो. कारण पेनी स्टॉक्स अगदी नक्की चांगली इन्फॉर्मेशन किंवा प्रत्यक्ष अभ्यास केल्याशिवाय घेऊ नये, असं मला नक्की वाटतं. आजकाल NCLTमुळे अनेक स्टॉक्स, पेनी स्टॉक्स हे आकर्षित झाले आहेत आणि त्याच्या बऱ्याच टिप्स येतात. हं, त्यातल्या काही चांगल्या पण असू हं, शकतील. हं, हं. मी जनरली पेनी स्टॉकच्या नादी लागत नाही. पण कारण मला तुम्हाला सुरुवातीला म्हटलं तसं रिटर्न ऑन इक्विटी लागतं. येस. लॉस झालेली कंपनीमध्ये अगदी नक्की आशा दिसत असेल, की हं. याचं खरंच सक्षम व्यवस्थापन आहे. हं, हं, हं. आणि तो आज ना उद्या त्यांची इतका चांगला वट आहे बँकांमध्ये, हं, हं. की ते हं. बँकेचं लोन कमी करतील हो. आणि आपली प्रॉफिटेबिलिटी वाढवतील. त्यांनाच हात लावूया, येस. नाहीतर नको. चालेल. सर आपण सरांचाही वेळ घेतलेला आहे. बरेच जण आहेत. आणखीन बऱ्याच जणांचे हात पण वर आहेत. सो अनेक ठिकठिकाणी आपण येऊ नाही शकणार त्याबद्दल क्षमस्व. सर एक शेवटचा एक आहेच एकदम असं प्रशांतजींनी खूप सांगितलंय. खूप छान रिएक्शन्स आलेले आहेत सर, की म्हणजे मैत्रीण, पाऊस, राजा, संयम, माशी, मोटारगाडी, ब्रेक, कबीरेचं दोहे, 2 किस्से, आंतरराष्ट्रीय घडामोडी, कापूर. खूपच छान चाललंय सर. अतिशय आणि आवडलेले. एक शेवटचा आता मुद्दा घेऊयात आपण आणि मला वाटतं सर ऑलरेडी आपण टाईमच्या पुढे गेलेलो. तर सर्वांनाही हे असेल. एक 2 मिनिटात सर काही मार्केटबद्दल किंवा इन केस त्यांना जर काही म्हणजे अनेक लोकांचं आहे, की काही तर आपण टिप वगैरे देत नाही. ॲज युजुअल डिस्क्लेमर द्यावा लागतो, की आपापल्या फायनान्शियल ॲडवायझरला विचारूनच सल्ला करावा. हे एक अवेअरनेस आणि जनरल एक एज्युकेशन पर्पजसाठी हे आहे. तर इन केस जर काही नाही, असेल 2 कसं आहे सर, मिनिटासाठी म्हणजे वगैरे. अगदी
आपण चांगल्या मनाने काहीतरी सांगायला जाणार येस. आणि आमची सासू तिकडे बसलेली आहे. होय. बरं ती सासू अशी आहे की तिचं कशानेच समाधान होत नाही. होय. म्हणजे तुम्ही किती चांगल्या मनाने Yes, सांगितलं yes. तरी ती म्हणते की नाही तुम्ही अमुक केलं, तुम्ही बिलकुल, तमुक केलं. बिलकुल. त्यामुळे मला असं वाटतं सेक्टर पुरेच मर्यादित ठेवूया. येस. प्रत्यक्ष खाजगीरित्या जेव्हा केव्हा आपण भेटू बिलकुल. त्यावेळेस बोलूया. ॲब्सोल्युटली. चालेल. सो या ह्याच्यावर सर काही हे add नाही, करायचं मला असेल? एकच ऍड करतो की खरंच मनापासून मला आनंद होतोय. असे आम्ही लोक कसे आहोत की आम्ही जातीचे मास्तर आहोत. होय. त्यामुळे आम्हाला सतत शिकवायला आवडतं, काहीतरी सांगायला. म्हणजे आम्ही काही ग्रेट आहोत असं नाही, पण आम्हाला सांगायला आवडतं नक्की. बिलकुल. आणि त्यातून आम्ही पण शिकत असतो. म्हणजे आता काही प्रश्न इतके छान आणि मार्मिक होते हं. की ते मला पण त्यांनी विचार करायला भाग पाडले. होय. आणि त्यातून मी पण काहीतरी शिकेन. होय. आणि पुन्हा दरवेळेस कसं असतं, असं म्हणतात ना की जो विषय तुम्हाला येत नाही त्याचं एखादं प्रेझेंटेशन करा. होय, म्हणजे होय, तुम्ही होय. त्यात परिपक्व व्हाल. परिपक्व. कारण जो तुम्हाला येत नाही त्याचा अभ्यास करायला लागतो. हं, हं, मग हं. अभ्यास करायला लागलो तर आम्ही म्हणतो आम्हाला काहीच येत नाही. हं, हं. आम्ही या निमित्ताने अभ्यास करायला लागलो. Yes. सकाळने आम्हाला भाग पाडलं. त्याबद्दल सकाळचे मनपूर्वक आभार. मला जे इथे बोलवलं आणि आपल्या सगळ्या श्रोतृवर्गाचे मला असं वाटतं माझ्या अल्पमतीप्रमाणे जे काही मी तुमचं समाधान केलं असेल त्याबद्दल मी उपकृत आहे. थँक्यू. पुन्हा भेटूया असेच वारंवार. धन्यवाद. धन्यवाद. थँक यू सर. सर्वांचे मनपूर्वक आभार. इथे जॉईन झाल्यात आणि खूप छान सुंदर सेशन झालं. इतके छान प्रश्न विचारलेत. एक टोला मला पण होता की तुम्ही तुमचा अजेंडा पुढे करतोय वगैरे. परंतु असं काही नाही. काही असं काही काही तांत्रिक अडचणी पण असतात त्यामुळे लिमिटेड ठेवावं लागतं. आणि अनेक प्रश्न आहेत सर. अनेक जणांचे हँड रेज आहेत. सो त्यांच्या आधी क्षमा मागतो की बोलता येणार नाही थोडंसं वेळेचंही भान ठेवल्यामुळे. सो पुढच्या वेळेला नक्कीच ह्याच्या सुधारणा करू आणि आपण त्यातनं घेण्याचा काही प्रयत्न करूयात आपण. सो असेच जॉईन होत राहा. या ज्ञान सत्रात सर्वजण सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद. आणि सरांची एक अर्थबोध म्हणून जे एक संस्था. अकॅडमी आहे, संस्था आहे. तर सर जसं म्हणाले की हे आहेत. सो जर कोणाला काही कॉन्टॅक्ट करायचं असेल तर प्लीज इंटरनेटवर अर्थबोध अर्थबोध.com असं म्हटलं तर आमचं येईल ते. येस, अर्थबोध.com वर आम्ही अवेलेबल आहोत. अवेलेबल किंवा आहेत सर. एखादा काय त्याला म्हणतात कितपत योग्य आहे फोन नंबर देणं मला माहित नाही. तुम्ही कारण ते- तुम्ही कम्फर्टेबल असाल तर मला असं वाटतं एक ठीक आहे. मेल लिहिलेली जास्ती चांगली. ठीक कारण त्याचं उत्तर देता येतं कारण ती स्टोर्ड असते. स्टोर्ड अर्थबोध shares@gmail.com हा आमचा मेल आयडी आहे. ठीक आहे. लागेल तर तुम्ही एकदा पुन्हा चॅटवरती लिहून टाका. अर्थबोध shares@gmail.com आणि त्यात जरूर- अर्थबोध.com वर गेलो आपण तरी सुद्धा आपल्याला आणि या इथे आम्ही नक्की शंका समाधान करण्याचा प्रयत्न करू. मेल जर लिहिली तर बिलकुल. मेल आम्हाला अगदी आवडेल येस. लिहायला. आणि आमची वेबसाईट खरं आम्ही अधिकाधिक हे करतोय म्हणजे रिस्पॉन्सिव्ह करतोय. सध्या तेवढी रिस्पॉन्सिव्ह नाहीये, ती आमच्या क्लायंटसाठीच आहे. पण ती होईल, एक महिन्याभरात तयार होईल. येस. आणि त्यानंतर तर आम्ही अगदी आग्रहाने तुम्हाला सांगू की वेबसाईटवरती या. येस. थँक्यू कल्पनाजी. अर्थबोध shares@gmail.com कल्पनाजींनी चॅटमध्ये टाकलेलं आहे. येस. सो सर्वांचे परत एकदा मनपूर्वक आभार. आणि पुढच्या ज्ञानसत्रात आपण नक्की भेटूयात. आवर्जून जॉईन व्हावं. सो ह्याच्याबद्दल आम्ही रजा घेतो. काही कुणाचा प्रश्न राहिला असेल तर तो नक्कीच घेता येईल. मंजूजी तुमचा सोन्यातला काही प्रश्न होता तो घेतलेला होता आपण. घेतलं. येस. त्यामुळे आता मेल लिहा. मेल लिहा सर. सो सर्वांचे आभार. आणि इथे आपण जाहीर करूयात. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. थँक्यू.